लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। नमस्कार. रसिक वाचक गप्पांचा या कार्यक्रमात मी मनीषा चव्हाण आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकल्प करत असतो, अनेक कल्पना सुचत असतात, पण त्या प्रत्यक्ष कधी अंमलात आणतात किंवा ते राहून जातं. पण अशीच एक समविचारी जी माणसं आहेत त्यांचे एक मिळून रसिक वाचक ही एक संकल्पना सुचली मुळात भूषण मोळे यांना, आणि ही संकल्पना उचलून धरली जितेंद्र वैद्य यांनी, आणि याला सहभाग देखील तितकाच लाभला सदाशिव कुलकर्णी यांचा. 1 मे 2021 रोजी रसिक वाचक या उपक्रमाची पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली. याच काळात आपण जाणतोच की या काळामध्ये कोविड या पूर्ण जगावर आक्रमण केलं होतं आणि सोशल मीडियाचा आपण सगळ्यांनी पुरेपूर वापर केला होता. याच काळामध्ये या समविचारी माणसांनी एक उपक्रमाची या सुरुवात केली की जी पुस्तकं आहेत, जुनी असू देत नवीन असू देत, त्या सगळ्यांचे मिळून त्याचं वाचन केलं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी, त्याचबरोबर त्याच्यावर संवाद व्हावा, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, हाच एक त्यांच्या मागचा एक विचार मांडून या उपक्रमाची सुरुवात झाली. आणि बघता बघता झूम प्रणालीद्वारे याचे 55 भाग झाले. विविध विषयांवरील पुस्तकं हाताळली गेली. यात लेखक, कवी, कलाकार, सर्वसामान्य वाचक यात सहभागी झाले होते. यात उल्लेख करायचा झालाच तर वीणाताई गवाणकर, स्वागत थोरात, सोनाली नवंगुळे, अशोक समेळसर, अशोक नायगावकरजी या मान्यवरांचा देखील सहभाग लाभला होता. आणि ऑनलाईन या कार्यक्रमात बघता बघता या कार्यक्रमाला अनेक रसिक जोडत गेले. याचाच एक रूप म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे गप्पांचा. याचं शीर्षक देखील इथे वैद्य सर उपस्थित आहेत, जितेंद्र वैद्य यांनाच ही संकल्पना सुचली. गेल्याच महिन्यात आपलं हे पहिलं पुष्प आपण गुंफलं, ती आपल्या ठाण्याचीच सरस्वती धनश्रीताई लेले यांनी, आणि आजचं आपलं हे दुसरं पुष्प गुंफत आहेत आपल्या सर्वांच्याच परिचयाचे अभिनेते, लेखक शरदजी पोंक्षे सर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं खूप खूप स्वागत. सर, मी मंगेशजी कोळी यांना विनंती करते की आपण शरदजींचं स्वागत करावं. धन्यवाद सर. आमच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक वामन शंकर मराठे, ज्वेलर्सचे अभय मराठे सर यांचं देखील स्वागत. मिलिंद कराडे ज्यांनी आमच्या कार्यक्रमाचं फ्लेक्स प्रिंट्स वगैरे सर्व काम पाहतात, मिलिंद कराडे. डॉक्टर मोघेकर उपस्थित आहेत का? आमचे जे वक्ते आहेत, येणारे पाहुणे आहेत, त्यांना भेटवस्तू देणारे मयुरा फडके इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे व्हिडिओग्राफर आहेत गुरुनाथ समूस यांचं देखील स्वागत. धन्यवाद. आता जो फोटो काढतो आहे तो एक दिग्दर्शक आहे, तरी देखील इथे फोटो काढायला उपस्थित आहे यश वैद्य, याचं देखील स्वागत. धन्यवाद. मंडळी, आज जागतिक लोकशाही दिन, अर्थात लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, अर्थात
लोकशाही. आणि आमचा हा रसिक वाचकांचा जो गप्पांचा कार्यक्रम आहे तो रसिकांनी मिळून रसिकांसाठीच केलेला आहे, रसिक वाचक गप्पांचा. आणि या उपक्रमाची जी काय म्हणतात मूळ पाया आहेत, 3 पिलर आहेत आमचे, जितेंद्र वैद्य, भूषण मोळे, सदाशिव कुलकर्णी यांना मी विनंती करते की आपण सगळे प्रेक्षकांसमोर यावं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यांच्यामुळेच आपल्याला नवीन नवीन कार्यक्रमाची आनंद घेता येतो, नवीन नवीन कार्यक्रम आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत. आता आपले जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते आहेत, शरदजी पोंक्षे आणि पूर्वा कर्वे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. खूप खूप स्वागत सर. रसिक हो, मराठी चित्रपट असू दे, नाटक, मालिका या माध्यमातील अभिनेते, प्रतिभावंत कलाकार म्हणून आपण शरदजींना ओळखतोच. त्याने विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा विविध प्रकारच्या भूमिका यशस्वीरित्या साकारलेल्या आहेत. त्यांचे 50हून अधिक चित्रपट आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर वाहतो ही दुर्वांची जुडी, नटसम्राट, तिची कहाणी, अथांग, उंबरठा, मी नथुराम गोडसे बोलतोय, हिमालयाची सावली अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी काम केलेलं आहे. दामिनी, वादळवाट, कन्यादान, आम्ही दोघी, माझी आई काळूबाई, उंच माझा झोका, ठिपक्यांची रांगोळी अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये आपण त्यांना पाहत आलेलो आहोतच. ते विविध विषयांवर विविध ठिकाणी त्यांची व्याख्याने देखील होत असतात. सध्या आता नवीनच त्यांची मालिका एक येत आहे, दार उघड बाई. ही त्यांची मालिका लवकरच येते. शरदजींना समाजभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. मी आणि नथुराम हे त्यांचं पहिलं पुस्तक, तर दुसरं वादळ हे शब्दामृत प्रकाशनचं दुसरं प्रकाशित पुस्तक झालेलं आहे. आणि याच विषयाला धरून आपल्या आजच्या गप्पा रंगणार आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे आमची मैत्रीण पूर्वा कर्वे बापट. ही साठे महाविद्यालयातली मराठी विषय शिकवत असते आणि आकाशवाणीवर देखील निवेदन करत असते. तिचा आपण आवाज ऐकलेलाच असेल. तेव्हा पुढील सूत्र मी पूर्वाकडे देते. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आपल्याला की कोणालाही व्यत्यय होणार नाही यासाठी आपला जो जवळ भ्रमणध्वनी असेल त्याचा आवाज कमी करावा किंवा बंद ठेवावा. आत्ताच मी ज्या 2 पुस्तकांची नावं घेतली, मी आणि नथुराम आणि दुसरं वादळ, ही पुस्तकं आपल्याला विकत घ्यायची असतील तर बाहेर आहेतच. रसिकांनी जरूर याचा लाभ घ्यावा. आणि पुढील सूत्र मी पूर्वाकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मनीषा. अतिशय अनौपचारिक अशा ह्या गप्पा मारायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिले रसिक वाचक ठाणे आणि गप्पांचा ह्या सगळ्या टीमकडनं शरद पोंक्षे तुमचे मनपूर्वक आभार. केवळ एका फोनवरती खास ते आज आलेले आहेत, कारण ह्या सगळ्या अनौपचारिक गप्पांमध्ये हा थोडासा औपचारिक भाग राहून जातो, म्हणून हा सुरुवातीलाच उरकला थोडासा प्रथेला, परंपरेला छेद देऊन. पण आज ज्या वेळेला शरद पोंक्षे येणार आहेत तर त्यावेळेला आम्हाला अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले की अभिनेता शरद पोंक्षे सगळ्यांना माहिती आहे, लेखक वक्ता शरद पोंक्षे सगळ्यांना माहिती आहे, पण BSTचा कर्मचारी शरद पोंक्षे कसा होता? माणूस तोच असतो, फक्त वरचे कपडे बदलत असतात. शिक्षणामध्ये काडीचाही रस नव्हता, त्याच्यामुळं 10वीच्या पुढे शिकणार नाही असं आधीच आईवडिलांना सांगितलेलं होतं. आणि फक्त अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं, पण परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे वडील म्हणाले की नोकरी करून मग तू अभिनय कला जोपास. आता 10वी पास झालेल्या माणसाला नोकरी कुठली मिळणार? तेवढ्यात एक जाहिरात आली की अप्रेंटिसशिप चालू आहे 3 वर्षाची, डिझेल मेकॅनिक BSTमध्ये. आणि मी तो फॉर्म भरला आणि मला 3 वर्ष ॲप्रेंटिसशिप पूर्ण केली. आणि मग तो कोर्स असतो त्यांचा, एक गव्हर्नमेंटचा डिप्लोमा कोर्स असतो एक, त्याची परीक्षा द्यावी लागते. आणि मग ती परीक्षा पास झालो आणि BSTमध्ये डिझेल मेकॅनिक या पोस्टवरती मी नोकरीला लागलो 89 साली, 89.
आणि मनापासून नोकरी करायचीच नव्हती, पण नाईलाज होता अतिशय. त्यामुळे मी नोकरी करत राहिलो. कसे तरी दिवस ढकलत होतो मी. म्हणजे मी सकाळी 7ची ड्युटी असायची माझी. मी त्यावेळेला भाईंदरला राहायचो आणि दादर वर्कशॉप, दादर TTला BSTचं मोठं वर्कशॉप आहे, तिथे माझी पोस्टिंग होती. आणि मी सकाळी 7ला तिकडे पंच सिस्टीम असते, त्यामुळे तुम्हाला किती उशिरा गेलात तर तितकी मिनटं कार्डावर दिसतात लगेच, त्यामुळे उशीर नाही करता येत. आणि पहाटे उठून 5ला निघायचं, ती लोकल, ते सगळंच फार कष्टप्रद सव्य होतं. अपसव्य करून आणि मग जायचं. तितकं मुळात उत्साह नसायचा कधीच की नोकरी करायची. पण मी जायचो, ढकलत राहिलो. 89 ते 95 इतकी वर्ष मी ते दिवस ढकलले अक्षरशः. पण BSTमध्ये असल्यामुळं मला खूप नाट्यक्षेत्रातली खूप चांगली माणसं भेटली. सगळ्यात पहिल्यांदा भेटले ते नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर, आणि मग त्यांच्याबरोबर राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं सुरू झाली करायला. बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ हे फार मोठं मंडळ होतं, आजही आहे. BSTमधनं गेल्यानंतर मला कळलं की BSTमधनं खूप मोठमोठे कलावंत बाहेर आलेले आहेत. म्हणजे श्रीना पेंडसे BSTचे आहेत, प्रभाकर लक्ष्मण मयेकर BSTचे आहेत, सुनील दत्त BSTचा. म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला होतो त्याच डिपार्टमेंटला ऑइल भरायची ड्युटी तो करायचा. ऑइल भरायची म्हणजे रात्री दिवसभर चाललेल्या बसेस जेव्हा डेपोत येतात परत, तेव्हा त्यातलं ऑइल संपतं. ते ऑइल संपलेलं मार्क करून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ती बस परत बाहेर जाताना ती टाकी फुल करायची. तर हा जॉब सुनील दत्त करायचे. त्याच्यानंतर जॉनी वॉकर, एवढा मोठा सुप्रसिद्ध अभिनेता, तो कंडक्टर होता. आणि तो 65 नंबरची बस त्याच्या ड्युटी होती कंडक्टर म्हणून. आणि त्याची ती सिनेमात जशी त्याची बडबड तशीच तो कंडक्टर म्हणून पण खूप करमणूक करायचा सगळ्या प्रवाशांची. आणि त्या काळामध्ये खूप मोठमोठे सिनेमाचे दिग्दर्शक वगैरे पण बसनी जाण्याची प्रथा होती. सतत रोजच काही गाडीने जात नव्हते, एवढं ट्रॅफिकही नव्हतं. तर राजकमल स्टुडिओमध्ये त्या 65ची बस पकडून गुरुदत्त साहेब रोज जायचे. आणि ते रोज जाताना एक अर्धा पाऊण तास त्या जॉनी वॉकरची ती गंमत सगळी अनुभवायचे. आणि मग जेव्हा त्यांनी प्यासा सिनेमा लिहिला, त्याच्यात एक कॅरेक्टर लिहिलं, तेव्हा त्यांनी त्याला एक दिवशी राजकमलला उतरता विचारलं की सिनेमात काम करणार का. तर जॉनी वॉकरने जे उत्तर दिलं ते फार मस्त होतं. मी करीन ना म्हणाले, काय करायचं असतं. काही नाही, हे जे करता हेच फक्त मी सांगितलेले संवाद म्हणायचे. तर तो म्हणाला ठीक आहे, पण ते तुम्ही म्हणाल त्या वेळेला मी नाही येणार. माझी ड्युटी संपल्यानंतर येऊन चालणार असेल तर मी येईन. खोटं वाटेल तुम्हाला, प्यासा अख्खा सिनेमा जॉनी वॉकरनी त्याच्या 2 ट्रिप संपल्यानंतर जायचा आणि मग त्याचं शूटिंग व्हायचं. त्याच्यानंतर कागज के फूल पण तसाच केला त्यांनी. आणि 2 सिनेमे सुपरडुपर हिट झाले. त्याला गाणी मिळाली, तो सरजू तेरा चक्राय वगैरे. आणि त्याच्यानंतर मग गुरुदत्त साहेबांनी त्याला विचारलं की आता तरी ती कंडक्टरची नोकरी सोडशील का तू. तर तेव्हाही तो म्हणाला ह्याची काही गॅरंटी नाही म्हणाले या सिनेमाची. हे काय आज उद्या तुम्ही नाही घेतलं तर काय करू, ते आपलं बरं आहे. तुम्हाला नाही, आता तुम्ही खूप मोठे स्टार झालेले आहात, तर तुम्ही नोकरी सोडा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की गुरुदत्त फिल्म्सच्या प्रत्येक सिनेमामध्ये मी तुम्हाला भूमिका देईन. आणि तो शब्द गुरुदत्तनी पाळला आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी नोकरी सोडली. श्रीना पेंडसेंसारखे नाटककार, प्रशांत दामले, अरुण नालावडे, अविनाश नारकर, मी असे अनेक कलाकार त्या बेस्टमध्ये त्या काळात मला भेटले. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन खूप धमाल केली. त्यामुळे ते दिवस खूप छान होते. एक रामचंद्रन म्हणून एक साऊथचा पत्रकार होता जो मिड डेला लिहायचा, खूप छान लिहायचा तो. म्हणजे आत्तापर्यंत माझे हजारो मुलाखती पेपरमध्ये छापून आले असतील, पण आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट इंटरव्ह्यू असेल तर तो मिड डेसाठी घेतलेला रामचंद्रननी. आणि त्यांनी खूप छान, माझ्या पुस्तकामध्ये तो इंटरव्ह्यू छापला आहे मी. हां,
त्याचं टायटलच इतकं छान होतं, ग्रीस टू ग्रीस पेंट. आणि एक फोटो होता निळ्या कपड्यातल्या BSTच्या बसवर काम करतानाचा, आणि दुसरा फोटो होता शिवाजी मंदिरला मेकअप करतानाचा. ग्रीस टू ग्रीस पेंट. आणि त्यांनी त्या मुलाखतीची सुरुवातीला अख्खं फुल पेज मुलाखत मिड डेला, त्या मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी सिंड्रेलाची गोष्ट लिहिली होती आधी, आणि मग माझी मुलाखत सुरू केली होती. ती सिंड्रेला धुणी भांडी करते आणि मग तिच्यात रूपरी होते ती. तसं 7 ते 3:30 शरद पोंक्षे हे डिझेल मेकॅनिक असतात आणि 3:30 नंतर ते कलावंत म्हणून बाहेर पडतात. फार मस्त लिहिली होती. मी म्हणजे असा इंटरव्ह्यूच नाही बघितला मी. खूप इंटरव्ह्यू झाले, छान छान झाले, पण ते त्यांनी फारच फॅन्टॅस्टिक इंटरव्ह्यू घेतला. त्याची सर कोणाला नाही. नाही 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 नाही. आणि हे तर असा तो सगळा BSTचा काळ. आणि मग त्याच काळात माझी नाटकंही चालू होती, छोटे छोटे रोल चालू होते, आणि ते जागरणं खूप, म्हणजे मी लिटरली 2-2, 2.5 तास फक्त झोपायचो. आणि मग BSTच्या कामाची एक पद्धत आहे की एक बस एका टीमला दुरुस्त करायला दिली जाते. तर त्याच्यामध्ये एक फिटर असतो, एक असिस्टंट फिटर असतो, आणि क्लीनर असतो एक साफसूफ करायला. अशी एक 4 जण, अजून एक कोणतरी असतो. तर तसे 4 जणांनी मिळून एक टीम असते, आणि मग प्रत्येक टीमला एक बस दिली जाते. मग त्या बसचं काही स्टेअरिंग बॉक्सची गडबड असेल, गिअर बॉक्सची गडबड असेल, काय 2 टायर फुटलेले असतील, सगळा जॉब त्यांनी तो जॉब करायचा पूर्ण. ती बस पूर्ण झाली की त्यांचं त्या दिवसाचं काम संपलं. तर ते मला काहीच इंटरेस्ट नाही त्याच्यात, ते काही फारसं जमायचं पण नाही यायला. ते मी आपलं उभा असायचो त्या बसच्या खाली. मग हळूहळू मी माझं टॅक्टिक्स वापरायला सुरुवात केली. मग माझ्या सगळ्या ग्रुपच्या लोकांना, म्हणजे 1 महिन्यासाठी एक ग्रुप फिक्स असायचा. मग त्या सगळ्या ग्रुपच्या लोकांना मी नाटकं दाखवायचो, आणि मग नाटकं दाखवली फ्रीमध्ये की ते जाम खुश व्हायचे. आणि मग त्याच्या बदल्यात मी त्यांच्याकडनं माझी झोप मागायचो. मग थोडा वेळ सकाळी सुपरवायझर, तो आमचे इंजिनियर फेऱ्या मारायची असतात. 7ची ड्युटी तर 8, 8:30पर्यंत ते असे बघत फेऱ्या मारतात. फेऱ्या मारून मग ते एकदा केबिनमध्ये गेले की मी हातपाय धुवायचो, आणि डबल डेकरच्या वर त्या सीटवर आपण बसतो ना बसच्या, त्या सीट काढता येतात तशा हाताने, सगळ्या निघतात त्या. तर त्या अशा काढायच्या. ती एक अशी खिडकीपासून अशी एक तिरकी लावायची, मग 2 एकावर एक अशा लावून त्याचा एक बेड बनवायचा. आणि मग मी 8:30 ते 11, 11:30पर्यंत मी झोपायचो. आणि मग सगळ्यांचा जॉब संपला, मग ती बस काढायची असते, मग ती बिझनेस करायला बाहेर जाते. असं म्हणजे जी बस दुरुस्त व्हायची त्याच बसमध्ये झोपायचात का वरती? वरती झोपायचो. आणि खूप घामाघूम झालेलं असायचं, प्रचंड घाम, पंखा वगैरे काही नाही, AC वगैरे काहीच नसायचं. पण इतका थकलेला असायचो, एवढी झोप अर्धवट असायची कायमच, की त्या घामाघूम अवस्थेत मी झोपायचो. आणि मग ती बस काढायच्या वेळेला तो वर यायचा आणि सांगायचा, उठा नटसम्राट, उठा आता. मग मी उठायचो, आणि जणू काही मीच ती दुरुस्त केल्याच्या आविर्भावात पूर्ण फिरायचो सगळीकडे. खूप गमती जमती आहे. अजून एक फार मस्त किस्सा आहे की रजा फार लिमिटेड असतात. म्हणजे 10 कॅज्युअल लिव्ह, 10 सिक लिव्ह, आणि काहीतरी 31 PL अशा एवढ्या रजा असतात या पूर्ण वर्षाकरता. हो, वर्षाच्या रजा असतात. तर ह्या रजा वाचवायच्या असतील तर एक भन्नाट प्रकार मी त्या काळात करायचो. आमच्या BSTच्या सगळ्या बसचे काही पार्ट्स असतात, छोटे छोटे पार्ट्स असतात. असे काही निपल्स असतात त्या ह्याचे, काही रबर असतात, रिंग्स असतात. हे सगळं चर्नी रोड स्टेशनच्या बाजूला, तुम्ही जर चर्नी रोड स्टेशन जवळ आलं की एंटर होता होता तो एक वर फ्लायओव्हर जातो, आणि डाव्या बाजूला ती सगळी दुकानं आहेत, ती सगळी ऑटोमोबाईलची दुकानं आहेत, आणि तिथे हे सगळे पार्ट्स मिळतात. मग मी माझ्या सुपरवायझरला जाम पटवायचो. मग ते पार्ट्स विकत आणण्यासाठी तो बरोबर माझीच वर्णी लावायचा. त्यांनी वर्णी लावली की मी 11, 11:30ला ते विकत घ्यायला म्हणून बाहेर पडायचो. 5-5, 6-7 किलो ते रबर, ते गिरगावात जायचं, तिथे उतरून ते विकत घ्यायचं. ते घेऊन नाटकाच्या प्रयोगाला जायचं ॲक्टर म्हणून.
नाटकाचा प्रयोग करायचा, ते सगळं घेऊन घरी जायचं भाईंदरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या ड्युटीला पुन्हा ते घेऊन साहेबांना सांगायचं, हे बघा काल तुम्ही पाठवलं ते घेऊन आलो. मग ती रजा नाही व्हायची माझ्या रजांमधली रजा हे नाही व्हायची, ती स्पेशली BSTच्या कामासाठी पाठवलं असं ती एक म्हणजे ज्याला ड्युटी लिव्ह म्हणतात तसं. असं. आणि मग त्या रजा वाचवायचो मी. पण त्या काय अशा सहजासहजी वाचत नव्हत्या, नाही मग नंतर अर्थातच कष्ट पडायचे. इवन त्याच काळात मी दामिनी सिरियल केली, तर दामिनीला पण मी असंच सांगितलं होतं की मग एवढ्या रजा नाही घेऊ शकणार मी, कारण दामिनी ही मुळात 13 भागांची मालिका होती फक्त, तर तेव्हा 13च भागांच्या मालिका होत्या आणि 13 भागातले पहिले 4 भाग पायलट म्हणून शूट करतात आणि मग ते पास झाले, तारीख मिळाली की मग 13 भाग दाखवतात. तर 13 भागांची ती मालिका होती. आनंद अभ्यंकर आणि मी, आमच्या दोघांची आयुष्यातली ती पहिली मालिका. ती 4 भाग आम्ही 13 भागांच्या गोष्टीसाठी म्हणून शूट केले आणि नंतर दूरदर्शनला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून दूरदर्शननी अनेक प्रोड्युसर्सना विचारलं की तुम्ही पहिली दैनंदिन मालिका कराल का. तोपर्यंत दैनंदिन मालिका अशी असते हेच माहीत नव्हतं आपल्याला. रोज एपिसोड असं माहीत नव्हतं. फक्त संध्याकाळच्या बातम्या, 7च्या बातम्यांनंतर उद्याचे कार्यक्रम, मग एक मराठी एपिसोड आणि मग DD मेट्रो सुरू व्हायचं बघा. आणि असं एक गोल यायचा संध्याकाळी 6 वाजता, टॅ डॅ 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 ढँग टँग टँग असं एक यायचा. मग ते आपली माती आपली माणसं असं खूप काय काय अतिशय भंगार कार्यक्रम असायचे, पण ते आपण बघत बसायचो, अत्यंत प्रेमाने बघायचो, कारण ते रिमोट किंवा दुसरा असं काही संबंध पर्यायच नव्हता ना, त्यामुळे त्यावेळेला ते उत्तमच होतं. तेव्हा काही ते भंगार नव्हतं. असायचं अतिशय बेसूर आवाजात ती गाणं असं समूह गान वगैरे, एकाचाही आवाज चांगला नसायचा, पण ते तिथे असायचे गायला. ज्ञानदीप म्हणून ज्ञानात अजिबात न भर टाकणारे असे कार्यक्रम असायचे. असा तो काळ होता सगळा. तर त्यावेळेला माहीत नव्हतं कोणाला. आणि मग आम्हाला मार्कंड अधिकारींनी बोलवलं सगळ्या कलाकारांना आणि म्हणाले हे रोज शूटिंग करावं लागेल आपल्याला, दैनंदिन मालिका सोमवार ते शुक्रवार. बरं 6-6:30ला TV चालू व्हायचा, तर दूरदर्शनने सांगितलं दुपारी 4 वाजता मालिका आपल्याला दाखवायची. यायला दुपारी कोण बघणार TV. आम्ही सगळे कलाकार एकमेकांचे 10-20 एपिसोडमध्ये संपणार आहे, काय खरं नाही असं आम्हाला वाटलं त्यावेळेला. मग आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली आणि मग त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की मी रोज सकाळपासून नाही येऊ शकत शूटिंगला. तर मग आमच्या त्या सुपरवायझरला खूप पटवला, खूप म्हणजे खूप. आणि मग तो तयार झाला या सगळ्याला. आणि मग मी दादांना सांगितलं, दादा गोडकर म्हणून आमचे प्रोडक्शन मॅनेजर होते, की म्हटलं ठीक आहे, पण मी रोज 7 ते 11 BSTत जाणार दादरला, 11ला निघणार आणि मग 12:30पर्यंत मी अंधेरीला पोचेन. तर ते म्हणाले तू कुणाला बोलू नको, हे तुझे सीनच नाही आहेत म्हणून तुला बोलवलेलंच नाही असंच मी सांगत राहणार. आणि त्यांनी जाम ॲडजस्ट केलं मला. मी काहींचे उपकार मानेन. जसं ते सुपरवायझर डोंबिवलीचे आहेत, ते आता रिटायर झाले, देशमुख नाव त्यांचं, मी त्यांना कधी विसरणार नाही. त्यांनी मला जे काय ॲडजस्ट केलं ना त्या 6 वर्षात, कधी ती रबर आणायला पाठवायचे, कधी काय कुणाला कळायचं नाही, कारण कामगार कॅटेगरी आहे ना ती. एकाच कामगाराला तुम्ही रोज पाठवता, मग आम्हाला पण पाठवा, मग असं ते खूप कॉम्पिटिशन, त्याच्यात ते युनियनची लफडी, ती भयंकर प्रकार आहे तो. कामगार म्हणून जगणं हे साधं नाही आहे. आणि ते निळ्या कपड्यात वगैरे जे टिपिकल आपण बघतो ना, ते आयुष्य फार भन्नाट आहे ते सगळं. सामान्य माणूस ते इमॅजिन नाही करू शकत. पण ह्या सगळ्याचा नाटकाबरोबरच एक मागे असंच आपण अनौपचारिकपणे बोलत असताना फायदा असा सांगितला होता की BSTत नोकरी करण्याचं कारण काय, तर BSTच्या कर्मचाऱ्यांना मुंबईभर फिरायला पास मिळतो, तिकिटाचे पैसे लागत नाहीत. तो मोठा फायदा आहे. पण की नोकरी करता त्यामुळं पूर्ण मुंबई तुम्ही कुठेही चढा उतरा आणि ते पुढच्या दरवाजाने चढता येतं. त्यासाठी रांगेत उभं राहावं लागत नाही, असे खूप फायदे आहेत. कुठेही उतरा, कुठेही चढा, कुठलीही बस पकडा, तिकीट नाही काढावं लागत, त्यामुळं खूप पैसे वाचतात. पण ज्या दिवशी मी कुलाब्याला राजीनामा द्यायला गेलो, तर राजीनामा देऊन मी असा मुद्दामच असा फिरलो, म्हटलं चुकून विसरलो तर पास राहील आपल्याकडे. तर त्यांनी मला बोलवलं, म्हणा तो पास सबमिट करायचा असतो. आणि मग
त्या दिवशी मी खाली उतरलो आणि मला कळलं की BSTचं तिकीट किती रुपयाचं असतं ते. कारण कधी काढलंच नाही ना, तिकीट काढायचा कधी संबंधच आला नाही. दामिनी झाली, त्याच्यानंतर संगीत कुलकर्णी, मित्र, आणि ज्याने खऱ्या अर्थानं खलनायक हा पहिल्यांदा शरद पोंक्षेच्या चेहऱ्यात बघितला. काय होता तो खलनायक हा अनुभव घेताना? ते संगीत कुलकर्णी बरोबरच आत्ता मी दार उघड बयेचा पण तोच दिग्दर्शक आहे. खूप वर्षांनी आम्ही रुची एकत्र काम फिल्म्स. करतोय. तिथे दामिनीमधलं कॅरेक्टर अतिशय सज्जन चांगला माणूस, तो दामिनीचा मित्र असा आहे. उदय कारखानीसचं कॅरेक्टर होतं. आपल्याकडं फार साच्यात पटकन कलावंताला बसवून टाकतात की तो विविध भूमिका करू शकेल असा विश्वासच नसतो कोणाला. त्यामुळे झीच्या मिटिंगमध्ये आधी त्यांना विश्वासच नव्हता आणि मग ते सारखं अनंत जोगांना घ्या असं ते मागं लागले होते खलनायकाच्या भूमिका. अनंत जोग हे खलनायक म्हणून त्याच्या आधी खूप कामं केलं होतं त्यांनी. आणि दिग्दर्शक होता संगीत कुलकर्णी. तर संगीत एकमेव असा त्या मिटिंगमध्ये माणूस होता जो सांगत होता की शरद पोंक्षे हा रोल बघा तुम्ही काय करा. बरं, तो रोलचं वय नव्हतं माझं. तो रोल 65-70चा म्हातारा दाखवला आहे आणि मी तेव्हा 35 वर्षाचा होतो फक्त. त्यामुळे माझ्यापेक्षा डबल वयाचं कॅरेक्टर होतं. माझी इमेज त्या दामिनीमुळं अतिशय सज्जन चांगला मुलगा असं ती झालेली होती. तर हा विलन कसा करणार, आणि तो खूप घाणेरडा नीच असा विलन हवा होता. कारण वादळवाटमधली जी मुख्य फॅमिली दाखवली होती ती अतिशय सुसंस्कृत फॅमिली होती. सगळे उच्च विद्या विभूषित सगळी फॅमिली होती. अरुण नलावडे होता. अनेकांची ती पहिली मालिका आहे. आदिती सारंगरची पहिली मालिका, उमेश कामतची पहिली मालिका, अविनाश नारकर होता त्याच्यात, खूप लोक होती. सुबोध भावेची पहिली मालिका, चिन्मय मांडलेकरची पहिली मालिका, मला वाटतं लोकेश गुप्तेची पण पहिली मालिका. त्या तर फक्त संगीत हे करत होतं. आणि मग शेवटी असं ठरलं की ठीक आहे, आपण 4 एपिसोड देवराम खंडागळेचे शूट करूया, लोकांचा काय रिस्पॉन्स येतो बघूया, नाही आला तर त्या अशाच नोटवर करूया की तो रोल संपून दुसरा येईल माणूस. संगीत मला ठीक आहे, पण मला गॅरंटी आहे की तुम्ही तो बदलणारच नाही. आणि मग पहिला दिवस मी गेलो तर लेखक अभय परांजपे आणि अतिशय स्वच्छ छान असं ब्राह्मणी लिहिलेले संवाद आले. तिथेच माझं पहिलं म्हटलं आहे असं कसं वाक्य, इतकं स्वच्छ छान कसं बोलेल हा माणूस. कारण तो जर कंप्लीट कॉन्ट्रास्ट दाखवायचा असेल तर मुळात त्या सगळ्याला छेद देणारी अतिशय किळसवाणी अशी ती कॅरेक्टर पाहिजे होती. मग तो म्हातारा आहे म्हणून ते केस पांढरे करणं आलं. मग ते पांढरे केले. मग काय काय करावं, मग त्यांनी मिशा, छान छान मिशा आणल्या होत्या. तर त्या मला काही पटेनात मिशा. आणि माझं पहिल्यापासून आहे की स्वतःची वेशभूषा, रंगभूषा मी स्वतः खूप लक्ष घालतो त्याच्यात. चित्र वेगवेगळं अभिनय नंतर सुरू होतो. पहिलं दिसतं तो माणूस नजरेला आणि मग 5-10 मिनटानंतर कळतं की हा चांगलं काम करतो आहे का वाईट काम करतो आहे. पण एंट्री केल्या केल्या पहिलं दिसतं, तो दिसला पाहिजे ना. तो दिसलं जर एक्सेप्ट केलं मग हळूहळू सगळं एक्सेप्ट करतात लोक. मी भीम म्हणून असं हडकुळा माणूस आला, बरं किती उत्तम काम, तो भीम जर वाटलाच नाही तर काय उपयोग आहे, नाही का. किंवा मी जर उपाशी पोटी मला काय आत्महत्या करायला निघालेल्या शेतकऱ्याचा रोल मला नाही मिळणार कधी. कारण मी कुठल्याच अँगलने वाटत नाही. मी किती काम चांगलं करण्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे वाटणं फार गरजेचं होतं. मग त्या मिशा म्हटलं एकही मिशी नाही. तुम्हाला दादा तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या मिशा आणल्या, तुम्ही सगळ्या रिजेक्ट केल्यात. म्हटलं खूप घाणेरडी अशी मिशी आहे का तुझ्याकडे. मग त्यांनी ती काढली. म्हणलं यस, ही मिशी लावायची. मग ती मिशी लावली. मग ते केलं. काही मूड येत नव्हता. काहीतरी गडबड आहे, काहीतरी मिसिंग आहे असं. तरी पण शूटिंग थांबवू शकत नाही. असिस्टंट बोलवायला आला, चला गेलो मी, सीन वाचला. असं पहिल्यांदा सांगितलं, म्हटलं ते हे ब्राह्मणी लिहिलेलं आहे ना, हे असं छान प्राकृत मराठी सुंदर, ही भाषा मोडून तोडून टाकतो म्हटलं मी पहिली. तर तो म्हणाला मला येत नाही, ती एकदा तोडलीस तर ती कायम तोडावी लागेल आणि अभय काय हे लिहिणार नाही, तर तुला कायम प्रत्येक सीन तुलाच तो बनवावा लागेल. म्हटलं ते मी करतो, कारण माझं आजोळ मिरजेचं आहे. त्यामुळे मला मिरज सांगलीची घाटावरची भाषा फार करते की अरे रांडेच्या त्याला सांग की तिकडे यायला, ती मला माहिती तो हेल आणि सगळं. म्हटलं मी करतो ते, त्याची काळजी करू नकोस तू. मग ती भाषा बदलायचं ठरलं. तरी मला ते दिसण्यात काही केल्या काय यायला काहीतरी
नाही, आणि एकदा काहीतरी भट्टी एक जमत सीन नव्हती. एक सीन शूट झाला की मग नाही बदलता येत, मग तेच चित्र शेवटपर्यंत. काय करावं काय सुचत नव्हतं. तर मी माझे सांगितलं, हे तुझं केबिन असतं, तू एका वर्तमानपत्राचा संपादक आहेस, मालक आहेस, आणि त्याच्या मागं एक असा महाराजांचा कुठला तरी फोटो लावला होता, आणि महाराजांचा फोटो लावला आहे म्हटल्यावर माझ्या डोक्यात आलं, मग जर त्यांचा एवढा भक्त असेल तर काहीतरी आपण कपाळावर गंध लावूया. मग ते टिपिकल असं गंध लावलं त्या मेकअपमध्ये. म्हटलं ते नको, असं टिपिकल नको. मग ते बायका गंधाची बाटली असते ना, त्याला एक अशी दांडी असते बघा, त्याने अशी स्ट्रेट लाईन अशी मी काढली. तर म्हटलं हे काहीतरी, पण अजूनही ते होत नाही आहे. मग भुवया असतात ना आपल्या, म्हणजे किती एक कॅरेक्टरसाठी ॲक्टर आणि डिरेक्टरांनी किती काय काय विचार करत असतात, जे फायनली तुम्हाला दिसतं ते इतकं सोपं नसतं ते. मग मी ते टूथब्रश घेऊन त्या भुवया माझ्या उलट्या केल्या, अशा आपण अशा सरळ करतो ना शॉर्टच्या आधी, तर मी ते बरोबर उलट्या केल्यामुळं, बरं पुरुष काय ॲब्रोज वगैरे करत नाही त्यामुळे त्या विचित्र वाढलेल्या असतात, ते उलट्या केल्यामुळे त्याचे विचित्र असे सगळे ते. म्हटलं तर हे जर रंगवले तर कसं वाटेल. मग मी त्याला व्हाईटनर लावला, आणि ते व्हाईटनर आणि त्याच्यामध्ये ती एक रेश अशी, आणि त्यात माझे मोठे डोळे. म्हटलं तर हे जरा बरं दिसतंय, आता चालावं कसं. तेवढ्यात त्या दिवशी काहीतरी झालं आणि त्या लाईटवाल्याचे सगळे असे वायरिंगचे गोतावळे असे खाली पडलेले होते. तर असं तिकडे मॉनिटर होता, इथे शॉट घेणार होते, आणि इथून तिथपर्यंत मला काहीतरी कारणाने जायचं होतं. ते सगळे ह्याच्यातनं मी वैतागून असा फेंगडा चालत गेलो त्या वायरी चुकवत. तर ते संगीत तिथून बसून बघत होता. तर मला आत्ता चाललं असते, म्हटलं हां माझ्या पण डोक्यात आलं. मग मी तसं मुद्दाम चालून बघितलं. तुम्हाला आहे ना, देवराम असाच चालत असेल तर म्हटलं हे मस्त होईल. असं ते एक मिळत गेलं, आणि मग आम्ही सीन केला. आणि त्या काळामध्ये बँकेमध्ये नवीन स्कीम आली होती व्हॉलंटरी रिटायरमेंटची. तर व्हॉलंटरी रिटायरमेंट, त्यामुळं विचित्र वयात माणसं रिटायर होत होती, प्रॉपर वयात नाही. अशी 40-42ला चांगले पैसे मिळत आहेत, 22-25 लाख, तर माणसं रिटायर होत होती. आणि ते रिटायर झालेल्या माणसांची एक अभिनेता म्हणून एक जमात आली आमच्याकडे, की त्यांना अचानक त्यातल्या कित्येक लोकांना आपण अभिनेते आहोत त्याचा साक्षात्कार झाला. बरं, विचित्र वयात 45शीचाच नवरा उद्यापासून ऑफिसला जाणार नाही, तर बायकाही चिडचिड व्हायला लागली त्यांची. मग त्या हाकलायला लागल्या त्याला घरातनं बाहेर. मग ते असे एक लॉट आमच्याकडं आला. सगळ्या शूटिंगच्या सेटवर अचानक अशी नवीन 40-45च्या वयाची माणसं दिसायला लागली. आमच्या नाटक सिनेमामध्ये असे रोल, छोटे छोटे रोल करायला माणसं हवी असतात. किंवा कोणतरी आजारी आहे तर एक डॉक्टर लागतो, त्याचा तेवढाच शॉट असतो, पण तो डॉक्टर वाटला पण पाहिजे. मग तो येतो असं काहीतरी कोळ्यासारखं तपासतो वगैरे, असं करून तो निघून जातो. मग त्याच्यासाठी बजेट पण नसतं. बरं, हे बँकेतनं खूप पैसे घेऊन रिटायर झालेले होते, त्यामुळे ह्यांना काही पैसे बिसे नको होते. एक दिवस कसा वेळ घालवायचं साधन. पण सोबत शरद पोंक्षे बरोबर जरा गप्पाही मारता येतात, कोण कलाकार पण दिसत आहेत, फोटो बिटो निघत आहेत, तर त्याचा दिवस छान जायचा. आपण संध्याकाळी बायको पण खूप दिवसभर गेला हवा बाहेर कुठेतरी. तर ती अशी माणसांना असे रोल मिळत होते. तर त्याच्यातलाच एक कॅरेक्टर पहिल्याच सीनमध्ये माझ्यासमोर आला. त्याला एवढंच होतं की ही बातमी साहेब उद्या पेपरमध्ये छापाल का, आणि मी बघतो, म्हणतो छापतो, निघ. तर निघायचं त्यांनी. तो काय ॲक्टर नव्हे, तो असाच बँकेतनं व्हॉलंटरीवाला. तो ते वाक्य पहिलं छान बोलला, साहेब हे छापायचे. आणि मी त्या बेरिंग पकडलं, आणि मी काय म्हणला तू, म्हणलं नाही छापायचे, निघ. तर निघ म्हटल्यानंतर त्याला कसं जावं, तो रिहर्सलला असा उजेड होता सगळा, ते दिसत होतं. नंतर सगळा अंधार झाला. तो इतका तिथं त्या तडफडला, तो तिथंच पडला दोनदा, आणि ते सगळं शॉर्टमध्ये दिसलं. मग संगीत मला, अरे हो तुम्ही सरळ चालून काय येत नाही. अहो मला दिसलं, अचानक लाईट गेले, ते दिसलं नाही मला. म्हणाले बरं मग आता परत करूया. मग परत शॉट तो पडला म्हणा. असं तो 7 का 8 वेळा गेलाच नाही. प्रत्येक वेळेला तो काय त्याचं व्हायचं, तो तिथेच घुटमळायचा, असा गोल फिरायचा.
त्या वायरीत पडायचा, कधी त्या ट्रॉलीत पडायचा. शेवटी पेशन्स आमचे पण संपायला आले आणि मग खऱ्या अर्थाने मी शिव्यांचा अगर आहे माझ्याकडे, ते तोंडात यायला लागले. आपण झीवरची सिरियल आहे, शिव्या द्यायच्या नाही. मग काहीतरी तर मी फुकणीच्या असं म्हटलं मी त्याला. तरी आपल्याकडे अजूनही शब्दकोशात शिवीमध्ये फुकणीच्या नाही आहेत. मग ती चालून गेली. सेन्सॉर न होता. मग फुकणीच्या म्हणून पण तो गेला नाही. आणि नंतर मग तो खूप घाबरला, त्याला जाम घाम बिम फुटला एकदम. मग त्याला असं वाटलं असेल त्यापेक्षा नोकरी पुढे पूर्ण गेली बरं झालं असतं. मग शेवटी मी इतका चिडलो त्या भूमिकेत, म्हणजे देवराम, आणि हो असं केलं तर तो जो काय टंग टंग असा निघून गेला आणि शॉट ओके झाला. मग संगीत शांतपणे आला, मला म्हणाला आता कुणालाही जा म्हणायचं नाही, तू खंडाकडे फक्त हो केलं की त्यांनी जायला पाहिजे. आणि ती लकब खूप हिट झाली त्या काळामध्ये. 2004-05चा म्हणजे किती 15 वर्ष होऊन गेली. 15-20 जास्त, आता 20 होतील पुढच्या 2 वर्षात. 20 वर्ष होतील. मग आणि मग तो रोल 4 एपिसोड नंतर बघू आवडतोय की नाही, तर लोक फक्त खंडागळेसाठी वादळवाट बघायला लागले. इतकं सुपर डुपर हिट कॅरेक्टर झालं. आणि ते मग पुढे पूर्ण 900 भागापर्यंत मी तो रोल केला. 2004, 5 आणि 6 सलग 3 वर्ष मला झीचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. कशी गंमत असते, दामिनी बघून हा फक्त सज्जनच माणसाचे रोल करू शकतो असं म्हणणारी माणसं नंतर म्हणायला लागली की हा फक्त खलनायकच करू शकतो. मग त्याला छेद देणारा मित्र भेटला रंगा गोडबोले, ज्यांनी अतिशय विरुद्ध एक कॅरेक्टर दिलं, जे अग्निहोत्रमधलं महादेव. अत्यंत भित्रा, घाबरट, त्याच्यातही जे असंच पूर्ण झालं. माझ्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध आहे सगळं ते. आणि त्याच्यातही असंच झालं. पुन्हा एकदा त्या अग्निहोत्र मधला शरद पोंक्षे बघण्याकरता ती अग्निहोत्र अग्निहोत्र अजूनही तशीच बघितली खूप- जाते. अजूनही ती लोक खूप नाव काढतात अग्निहोत्रचं. अग्निहोत्राच्या बाबतीत मी एकदा असं वाचलं होतं की ते शोलेचं कास्टिंग असावं तशा स्वरूपाचं ते कास्टिंग काय होतं. कास्टिंग होतं बापरे. म्हणजे मोहन जोशी, विनय आपटे, सुहास भाटे. जोशी, इला भाटे, मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, चिन्मय नव्हतं त्याच्यात, अविनाश नारकर, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर. भयंकर कास्टिंग होतं त्याचं. म्हणजे जवळपास शोले कास्टिंग. पूर्ण 2 वर्षामध्ये 2 वर्ष पूर्ण मालिका चालली ती. 450 भाग झाले त्याचे. त्यात एक गणपतीचा आणि सीझन आणि दिवाळीचा सीझन असं रंगा गोडबोलेंनी आम्हाला सगळ्या कलाकारांना सांगितलं की 5 तारखा सलग सगळे हवे आहेत. आणि आमचा असा पुण्यामध्ये सेट लागला होता आणि सेटमध्ये रस्ता आणि त्याच्यानंतरचे 2 बंगले त्यांनी आमच्यासाठी राहायला बुक केले होते. आणि ते 5 दिवस म्हणजे हो म्हणजे काय धमाल होती सगळी. आम्ही इथे शूटिंग करायचो, मग मध्ये सीन नसला की समोरच्या बंगल्यात जाऊन झोपायचं आणि मग रात्री जो काय धुडगूस चालायचा, अरे 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 अरे. म्हणजे त्याची एक कधी वेगळी विसरू सिरियल शकत होईल नाही. का? भन्नाट प्रकार होता. आणि सतीश राजवाडे दिग्दर्शक होता. ते सगळंच अभय परांजपे लेखक. आणि ती गंमत म्हणजे ते खरंच योगायोगाने झालेलं आहे ते की चॅनलचे EP केतकर, चॅनलचा दुसरा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर दुसरा जो होता, ती लेले का काहीतरी तिचं आडनाव होतं. लेखक आत्ता कोणाचं नाव घेतलं, अभय परांजपे, दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेते मोहन जोशी, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, विनय आपटे, इला भाटे, असे नंतर लोक असं म्हणायला लागले की भटा बामणांची मालिका आहे का. खूप त्याच्यावर नंतर काही टीका केली त्याच्यावर खूप. पण एवढी टीका करू नये, शेवटी ती मालिका जी होती ती अप्रतिमच होती, प्रश्न त्याला नाही. काही प्रश्नच नव्हता. पण काही असतं ना ब्रिगेडीवाल्यांना काहीतरी खडूस असं काढायचं असतं. ती त्यांची हौस भागवतात त्यानिमित्तानं. चांगलं आहे ना, काहीतरी त्यांच्या डोक्याला तुम्ही खाद्य देता, हे काय वाईट आहे. मी तर खूप देत असतो. नथुराम गोडसे हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण नथुराम गोडसेवरती पुस्तक लिहावं, त्या अनुभवांचं पुस्तक रूपानं प्रकाशन व्हावं, हे का मनात आलं मुळात?
नथुराम गोडसेची भूमिका जेव्हा चालू होती तेव्हा एक माझी खूप गोड मैत्रीण, माझी सखी अश्विनी एकबोटे, ती त्या काळामध्ये माझ्याबरोबर सतत असायची. तर तिने पहिल्यांदा हे माझ्या डोक्यात घातलं की हे सगळे अनुभव शरद, असे कुठल्याही अभिनेत्याला असे अनुभव येत नाहीत. तुझ्याबरोबरच हे संपून जातील. तुझ्या मुलाखतीतून 2-4 अनुभव तू सांगशील, तुझ्यानंतर पश्चात हे कोणालाच कळणार नाही की एक माणूस स्टेजवर काम करताना जीवावर बेतणारे प्रसंग म्हणजे नेमकं काय. किंवा तुम्ही बसमध्ये आहात आणि कोणतरी पेट्रोल बॉम्ब टाकून अख्खी बस जाळतं आहे. किंवा स्टेज नाटक चालू असताना असं मी स्टेजवर उभा असताना अचानक इकडनं अशी एक 400-500 माणसं येतात आणि स्टेजवर मला असा घेराव घालतात आणि मला मारायला प्रयत्न करतात. असे प्रसंग जगात कुठल्याही नटाला आले नसतील. तर हे तू लिहायला पाहिजेस म्हणून तिने मला पहिल्यांदा डायरी ओम नमः शिवाय असं लिहून आणि पेन आणून दिलं आणि मला सुरू कर लिहायला. म्हणून त्या डायरीचा फोटो मी तिची आठवण म्हणून पुस्तकात छापला आहे. पण ती तेव्हा झालं नाही. म्हटलं हे संपेल तेव्हा लिहू, कारण नाटक तर चालूच होतं. आणि मग जेव्हा मी 18 साली नाटक पूर्ण बंद केलं, जाहीर केलं की मी यापुढे मी ह्या भूमिकेत तुम्हाला रंगमंचावर यापुढे कधी दिसणार नाही, कारण 20 वर्ष 1100 प्रयोग इतका पल्ला गाठल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे. माझी पण 50 वर्ष उलटून गेलेली होती. नथुराम 38 वर्षाचा होता, मी काहीतरी 52 क्रॉस झालो होतो. आणि म्हटलं नाही, आता थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं. आणि मी हे थांबलं तर नवीन काहीतरी येणार ना, नाहीतर मग ह्याच्यातच मी ॲक्टर म्हणून पण माझी पण प्रगती होणं फार गरजेचं आहे. आणि जेवढं माझ्याकडनं करायचं तेवढं मी केलं होतं. नथुराम पोचवला होता, मग मी बंद करायचं. आणि बंद केलं तेव्हा नेमकी अश्विनी नव्हती, ती 16ला गेली. आणि मग म्हटलं चला आता लिहूया. आणि मग ते लिहायला सुरुवात केली. ते खूप अवघड होतं ॲक्च्युली, सगळे अनुभव लिहिणं, त्याची सांगड घालणं. म्हणून ते खूप पुढं मागं पण झालेत त्याच्यात. पण ते लिहिलं आहे मी तसं की एकदम तुम्ही 2020 साली पुस्तक लिहायला घ्याल 98 पासूनचे आलेले अनुभव, तर ते विसरायला होतात आपल्याला. ह्या संपूर्ण 20 वर्षात माझ्याबरोबर एक माझा मित्र त्यात नाना आपटेचा रोल करायचा, विवेक जोशी. तर मी सगळं लिहिलेलं आधी त्याच्याकडे पाठवायचो. मग तो कसा ह्या सगळ्या घटनांकडे तिराईत होऊन बघत होता. तर मग मी विसरू शकतो, तो विसरण्याचा प्रश्न. मग तो मला सांगा, अरे ते लिहिलं नाहीस तो अजून, अरे हां ते लिहिलं नाही. असं मी ते सगळे 20 वर्षांचे अनुभव 1.5 वर्ष लिहित होतो. आठवून लिहायचो. काय राहिले का, काही राहिले का, काही राहिले का, एवढं करून पहिल्या 2 आवृत्त्या झाल्यानंतर, विकल्या गेल्यानंतर मला 4 अनुभव अतिशय जबरदस्त जे लिहायलाच पाहिजेत असं वाटलं, ते नंतर आठवले. मग ते 3ऱ्या आवृत्तीपासून ते अनुभव लिहिले. आणि पहिल्या 2 आवृत्त्या ज्यांनी विकत घेतल्या होत्या त्यांच्या व्हॉट्सॲपवरती ते 4 अनुभवांची एक PDF फाईल पाठवली आम्ही. असं पण कोणीच केलं नसेल. मग त्याचं क्रेडिट पूर्णपणे पार्थ बावस्कर आणि शब्दामृत, आयडिया माझी होती ती. पण ते करणं म्हणजे 2 आवृत्त्या म्हणजे किती झाल्या, 1500 पुस्तकांची एक आवृत्ती होती आमची. 1000 व्हॉट्सॲपवरती की तुम्ही पुस्तक घेतलं तेव्हा हे लिहिलेलं नव्हतं. तर हे 4 अनुभव जवळजवळ 6-7 पानं होती पुस्तकातली, ते आम्ही PDF करून टाकतो आहे. आणि ते त्यात सगळीकडे लिहिलं होतं की पुस्तकातल्या ह्या पानापासून पुढे ह्या पानापर्यंत हे वाचा, मग पुढे तुम्ही असं लिहिलं होतं सगळं. ते लेखक म्हणून हा प्रवास सुरू झाला, तो काहीतरी आपण पुढच्या पिढीला हे अनुभव सांगावे या दृष्टीनं. पण हा अनुभव ज्या वेळेला घेत असतो, गडचिरोलीसारख्या ठिकाणी ज्या वेळेला हे नाटक झालं, तर तो तिथला अनुभव काय होता? कारण आपण ना फार मुंबई पुण्याच्या किंवा ह्या सगळ्याच्या मला एक भांड्या बिंड्यात द्या पाणी. हां, मुंबई पुण्याच्या आपण असं एक काय म्हणतो ना, परीट घडीचं पुलंच्या चौकोनी कुटुंबासारखं आयुष्य आपण जगत असतो. पण ह्याच्या व्यतिरिक्तही बरंच आयुष्य आपल्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये जगतात. तर गडचिरोलीसारख्या ठिकाणी ज्या वेळेला तू हा प्रयोग करतोस किंवा केलास, तर त्यावेळेचे अनुभव काय होते? अनौपचारिक गप्पा आहेत, मी त्याला कायम अनौपचारिकपणे दादा म्हणते, त्याच्यामुळे एकेरी उल्लेख झाला त्याकरता क्षमा मागते. नाही अरे म्हणजे एकेरीच उल्लेख कर, जसं नेहमी बोलतेस तसंच बोल.
गडचिरोली एकतर नक्षलिस्ट एरिया आहे तो पूर्ण, आणि नागपूरवरनं जाताना तिथे एक पद्धत आहे, मधला एक अख्खा पॅच आहे काही किलोमीटरचा, तो कुठली एकटी गाडी सोडत नाहीत. तिथे एक गाडी थांबवतात, पोलिसांचा बूथ आहे, म्हणजे 5-6 गाड्या सलग आल्या की मग त्याच्या मागं पुढं 2 पोलीस देतात आणि त्या 5-6 गाड्यांची एक अशी रांग पटपट पटपट जाते तिथनं. असं ते पद्धत आहे तिथे. कारण एखाद दुसरी गाडी गेली तर ते अटॅक करतात, ते लुटतात, कदाचित मारतात, पण ते काही होऊ शकतं. त्यात आमची नाटकाची बस 20-22 माणसं, मग ते आमची बस थांबवली, मग मागं पुढं अशा 5-7 गाड्या जमल्या, मग ते सगळं आमचं लटांबर आम्ही तिकडे गेलो. आणि मग तिथे गेल्यानंतर संकष्टी चतुर्थी होती आणि माझा उपास असतो, मी गणपतीचा प्रचंड भक्त आहे. तर त्या उपास असल्यामुळं दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं, पूर्ण उपाशी. प्रयोग झाल्यानंतर रात्री उपास सोडायचा. प्रयोग खूप हाऊस पॅक शो होता. प्रयोग सुरू झाला आणि गांधी हत्येपर्यंत आलो आम्ही. आणि त्याच्यानंतर अचानक सगळे असे थिएटरचे दरवाजे उघडले आणि धडा अशी काँग्रेसची माणसं घुसली आतमध्ये. आणि एकदम दादागिरी करून सगळ्यांना चला संपलं, नाटक संपलं, चला घरी चला आपापल्या. आणि मग त्यातली जवळजवळ 50-1 माणसं अशी स्टेजवर आली. मग आमचं ते टेबल, पोलीस स्टेशनचा सेट तसं पाडायला वगैरे सुरुवात केली. मग माझ्याबरोबर ते सगळे कलाकार घाबरले, ते असे आतमध्ये जाऊन मेकअप रूममध्ये कडी लावून बसले. मी एकटाच उभा होता स्टेजवरती. पण मला माहीत नाही, मला आत्तापर्यंत एवढी वर्ष इतके राडे झालेत माझ्या आयुष्यात की मला भीतीच नाही वाटली कधी. मला माहीत नाही का, कदाचित मी सावरकर भक्त असल्यामुळे तो आत्मा माझ्या पाठी प्रोटेक्शनला उभा राहत असेल कदाचित, कारण तो कधी कोणाला घाबरला नाही ना. त्यामुळं मला भीतीच नाही वाटली. म्हणजे भीती वाटली पण मी हिम्मत करून उभा राहिलो असं नाही झालं. मला हे काय करणार, माझं इतका कॅज्युअल असायचो मी, शांत उभा राहायचो. आणि त्याची भीती त्यांना वाटायची, त्यामुळं इतके माझ्यावर अटॅक झाले. पण माझ्या असे इथपर्यंत लोक येऊन थांबायचे, पण टच करायची हिंमत नाही कधी कोणी केली. त्याही दिवशी असंच झालं होतं सगळं. आणि इतकाच म्हणजे 9:45ला प्रयोग सुरू झाला. त्याच्यानंतर एक अर्धा 35 मिनटं नंतर गांधी हत्येचा प्रसंग आहे. म्हणजे साधारण 10:30ला जी ती माणसं घुसली, ती पहाटे 2:30पर्यंत तो संपूर्ण थिएटरमध्ये तमाशा चालला होता. अशा डाव्या बाजूला तो DCP आणि त्याच्याबरोबरचे 10-12 हवालदार असे हाताची घडी घालून हा तमाशा पूर्णपणे बघत होते. आमचा संपूर्ण नागपूरचा विदर्भ दौरा चालू होता. जवळजवळ 10-12 प्रयोगांचा दौरा होता. 2 दिवस आधी नागपूरमध्ये 2 प्रयोग झाले होते आणि नागपूरमधले अनेक निमंत्रित म्हणजे आयुक्त, नगरपालिकेचे पोलीस आयुक्त, अशी खूप चांगली माणसं नाटकाला यायची. न्यायाधीश यायचे काही. तर तसे तिथले आपले पोलीस आयुक्त नाटकाला आले होते आणि ते एवढे फिदा झाले होते की त्यांनी दुसऱ्या दिवशी मला घरी चहा पाण्याला बोलवलं होतं. तर माझी एक पद्धत आहे, मी कधीही दौऱ्यावर असतो तेव्हा कोणी मला घरी बोलवलं चहा पाण्याला, जेवायला, तर मी सांगतो मी नाही एकटा येणार, मी 15 माणसं घेऊन येणार. जर 15चं जेवायला देणार असाल तरच द्या, नाही तर मी नाही. मग मी एकटा वैयक्तिक जेव्हा नागपुरात येईन तेव्हा मी येईन तुमच्याकडे. मी माझ्या कलाकारांना नाही सोडत कधी. मग काही म्हणतात बरं मग पुढच्या वेळेला बघू असं. पण ते पोलीस आयुक्त होते, त्यांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे 15 माणसांना ते काजू वगैरे खायला घालू शकत होते. त्या काजूच होते म्हणून काजूचं असे विविध प्रकारचे काजू वगैरे त्यांनी ठेवले होते. आणि 15 जणांची टीम आमची, नथुराम गँग म्हणायचो आम्ही त्याला, गोडसे गँग. आणि मग आम्ही गेलो त्यांच्याकडे. खूप गप्पा झाल्या. मग काय आपल्या भारत राजकारण हे ते सगळं झालं. जाता जाता मला त्यांनी कार्ड दिलं. म्हणाले तुम्ही गडचिरोली आणि अमरावती आणि चंद्रपूर असे प्रयोग करताय, फार काही चांगली तिथे लोक नाही आहेत, काही अनुभव येऊ शकतो, तर हे माझे नंबर ठेवून द्या तुमच्याकडे. कधीही गरज लागली तर 24 तास मला कधीही फोन करा. हा संपूर्ण भाग माझ्या अंडर येतो. मी डेप्युटी कमिशनर आहे इथला. म्हटलं ओके. आणि मग हा राडा 1.5-2 तास झाला. नंतर माझ्या ट्यूब पेटली. अरे त्याने आपल्याला कार्ड दिलं आहे, आपण का नाही, मला लक्षातच आलं नाही ते. आणि मग मी गेलो. मग मी ते बॅगेतनं कार्ड काढलं. तो सगळे कलाकार आमचे असे घाबरून बिचारे बसलेले होते. की मला सारखं सांगतायत अरे शरद तो मरुदे नाटकाचा प्रयोग, काय झालं तर काय करशील तू, असं तसं. म्हटलं काय होत नाही रे, तुम्ही गप्प बसा. मग ते कार्ड घेतलं, माझा मोबाईल काढला आणि मी त्यांना फोन लावला रात्री 2:30 वाजता.
मी 2-3 रिंग गेल्यानंतर त्यांनी उचलला. म्हटलं माफ करा, मी खूपच विचित्र वेळेला फोन करतो आहे. शरद वंशी बोला बोला काय प्रॉब्लेम. म्हटलं हां प्रॉब्लेम असल्याशिवाय मी का फोन करीन. तर मी इथे गडचिरोलीला आलो आहे आणि असा पद्धतीचा लफडा चालू आहे सगळा. तर ते म्हणाले बरं मग DCP कोण आहे. मग मला जो जोर आला. मी स्टेजवरनं खाली उतरलो, त्या DCPच्या समोर गेलो, त्याचा शर्ट असा धरला आणि असं ते सिनेमात दाखवतात तसं. तिथे नेमप्लेट असते ना, ती नेमप्लेट जर पांडे म्हणजे DC पांडे असं नाव होतं त्याचं काही. म्हटले पांडे म्हणून कोणतरी आहे. तर तो मला असं कसं हात लागायचं. म्हटलं थांब रे तुझ्या बापाशी बोलतोय म्हटलं मी. तर ते पण त्यांनी ऐकलं तिकडे. तेव्हा द्या त्यांना फोन. मग त्यांनी दिल्यावर तो फोनवरच जे काय सॅल्यूट बिल्यूट मारला त्यांनी. मग त्यांनी त्याला सांगितलं आत्ताच्या आत्ता हे सगळं कंट्रोलमध्ये येऊन तो प्रयोग झाला पाहिजे आणि ते सुरक्षित घरी आले पाहिजेत. तर काही जरी इकडे तिकडे झालं तर तुझी तर नोकरी गेलीच म्हणून समज. आणि मग मला म्हणाले तुम्ही आता निश्चिंत राहा, ते होईल. आणि मग तो जो 2 तास ते पोलीस जे हाताची घडी घालून उभे होते ते जाऊन त्या काँग्रेसवाल्याला सांगायला लागले की आता तुम्ही निघा, आता आमच्या नोकरीवरच आलं डायरेक्ट. आणि मग त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं. मग ते म्हणाले आम्ही सोडणार नाही वगैरे. मग झालं. मग सगळे प्रेक्षक बसले. गंमत आहे, चंद्रपूर आपल्या गडचिरोलीसारख्या ठिकाणी तिथे फार रेअरली नाटकांचे प्रयोग होतात. आणि मग मराठी माणसाशी तरसत असतात नाटकांसाठी. कधीतरी 5-6 महिन्याने एखादा नाट्यप्रयोग होतो. तर ते आजूबाजूच्या गावातून मॅटॅडोर टेम्पो असं करून जथ्याने माणसं येतात. बायका असतात, लहान मुलं ठेवायला तिथे कोणी नसतं, त्यामुळं ती मुलं पण बरोबर घेऊन आलेली असतात. आणि असा तो 1:45 सुरू झालेला प्रयोग 2:30 वाजलेले आणि एवढा सगळा गोंधळ चालू आहे. पण एकही पुरुष एकही बाई त्या लोकांना घाबरून थिएटरमधनं बाहेर गेले नाहीत. मी ह्याच करता हा अनुभव तू सांग असं तिथल्या म्हटलं. काही बायकांनी तर तो पांडेच्या समोरच्या बांगड्या काढून त्याच्या अंगावर मारल्या. म्हणाल्या काय तू माणूस आहेस, तू पोलीस असून त्यांना नाटक करू देत नाहीस. अख्खा महाराष्ट्रात नाटकाचे प्रयोग होतात, आम्ही एवढ्या लांबून आम्हाला बघायचं, हे कोण आहेत वगैरे असं ते सगळं झालं. मग त्याने सगळ्यांना काढलं बाहेर. नंतर तो आला असा खाली स्टेजच्या मला सुरू करा. तर म्हणून मी नाही सुरू करणार. तर तो एकदम म्हणाला आता काय प्रॉब्लेम आहे. मग सगळ्या रसिकांना सांगितलं तुम्ही सगळे निघून जाल घरी. परत मला तो एक नक्षलिस्ट एरिया पार करायचा आहे आणि आता जी दुखावलेली 150 माणसं जी बाहेर गेली आहेत ही कुठं ना कुठेतरी जाऊन बसणार, माझी बस अडवणार आणि जर त्यांनी माझ्यावर अटॅक केला तर काय करायचं. म्हटलं तुमची इच्छा काय. म्हटलं काही नाही, एक पूर्ण पोलिसांची बस पुढे, मध्ये नाटकाची बस, मागं पोलिसांची बस, पूर्ण 20-20 पोलीस बंदूकधारी आणि मध्ये नाटकाची बस. नाटक संपल्यानंतर अशी वरात नागपूरच्या हॉटेलपर्यंत जाणार असेल हे वचन दिलं तर मी प्रयोग करणार, तोपर्यंत मी प्रयोगच सुरू करणार नाही. मग प्रेक्षकांना पटलं ते. मग तो मला आता कुठून आणू पोलीस एवढे. म्हटलं आधीच हे केलं नसतं तर हा प्रश्नच आला नसता. आता थांबा. मग 1.5 तास मी बसून होतो स्टेजवर. प्रेक्षक पण असे पेंगत होते. पण ते चिकाटी आहे त्यांची पण. ते अख्खं नाटक बघूनच जाणार. मी पण म्हटलं तुम्ही हे सगळं झालं की मी अख्खं नाटक करून जाणार. आणि उपास सोडलेलं नाही. चायला ते पोटात पण कावळे ओरडायला लागले. आणि मग 1.5 तासानंतर त्यांनी कुठून ते जवान बिवान मागवले, त्या 2 बस. मग मी बाहेर गेलो. मग ते बरोबर लावल्यात ना बस दोन्हीकडं, माझ्या नाटकाची बस. म्हटलं ओके हीच वरात अशीच गेली पाहिजे. मग मी प्रयोग सुरू केला. म्हटलं आता अजून एक 15 मिनिटानंतर इंटरव्हल असतं. एवढं मोठं इंटरव्हल झालं तर मी इंटरव्हल घेत नाही. आता मी जो सुरू करतो तो धडाधड शेवटपर्यंत नेतो. तर आत्ताच तुम्हाला काय वडेबिडे खायचे असतील तर खाऊन घ्या. कारण आम्हाला नाटकावाल्यांना बाहेर जे कॅन्टीन असतं ना त्या वडेवाल्याची पण आम्हाला काळजी असते आणि ती करावी लागते. ह्याचं कारण सांगतो की नटावर वडे किती बनवायचे ते ठरतं. शरद वंशींचं नाटक आहे ना, किमान 500 वडे बनव, तेवढे प्रेक्षक येणार. प्रशांत दामले आहे ना, एक 700-800 बनव, ते हाऊसफुल होणार. असं कलाकार कुठला आहे, त्याचं नाटक कुठलं आहे, ह्याच्यावर वडे किती आज करायचे हे कॅन्टीनवाला ठरवतो. आणि मी जर इंटरव्हल घेतला नाही तर तो काय घरी घेऊन जाणार. बरं तिथे हा प्रयोग झाला की पुढे 2-3 महिने प्रयोग नाही, म्हणजे तेच परत तळून आणले दुसऱ्या दिवशी, तर तसंही नाही चान्स. कंपल्सरी त्याच्या बायका मुलांना किती वडेपाव खायला लागते. म्हणून मग मी वडे खा म्हटलं. मग सगळी लोकं गेली. एक 15 मिनटात झालं, सगळे आली.
आणि मग प्रयोग सुरू झाला आणि 5-5:30ला प्रयोग संपला. मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो. मग त्याच्यानंतर बाहेर जाऊन तो बिचारा असा उभा होता दयनीय होऊन, तो DCP. आम्ही चलते म्हटलं चलो. मग आम्ही उजाडायला लागलो होतं 6-6:30ला आणि मग तो मेन एरिया जो असतो नक्षलिस्ट तो पार केला. मग मी थांबवली गाडी आणि मग त्याला म्हटलं जा आता तुम्ही. तेव्हा नको ते हॉटेलपर्यंत येणारच. म्हटलं हो नाही, मी मनापासून सांगतो आहे तुम्हाला, तुम्ही जा आता. उजाडलं आहे आणि तो मेन डेंजर एरिया आपण क्रॉस केला आहे. आता थोड्या वेळात नागपूर शहर सुरू होईल, त्यामुळे आता नका काळजी करू, तुम्ही जा. फक्त एक लक्षात ठेवा, आपल्या ड्युटीशी इमान राखा. म्हटलं हे जे काय तुम्ही केलं ना, ह्याचं संपूर्ण जबाबदार फक्त तुम्ही आहात. आणि म्हटलं तुमचं रिपोर्टिंग मला उद्या साहेबांचा तर फोन 100% येणार आहे, तेव्हा काय सांगायचं तर मी सांगेन. मग तो अगदी म्हणजे असा दयनीय झाला. हां म्हटलं नाही, मी पोटावर पाय नाही आणणार, पण लक्षात ठेवा म्हटलं असं करू नका हो. आणि अशा तऱ्हेने तो प्रयोग संपला. गडचिरोलीचा प्रयोग विचारण्याचं कारण हेच होतं की ठीक आहे, मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी बंदिस्त सभागृहामध्ये प्रयोग करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज सोप्या साध्या असतात, पण प्रेक्षक हा किती महत्त्वाचा असतो. मागच्या वेळेला कोल्हापूरला एक काँग्रेसचा आमदार तिकीट काढून आला, पहिल्या रांगेत बसला, अख्खं नाटक समोर बसला, एकदाही त्यांनी नाटक बघितलं नाही. तो संपूर्ण वेळ मोबाईलमध्ये होता. काय म्हणजे मला कळलंच नाही की काय, मग कशाला 500 रुपये खर्च केले. त्यांनी असा निषेध व्यक्त केला असेल कदाचित. हे झालं की शरद पोंक्षे, नथुराम गोडसे हे एक समीकरण जोडलं होतं. पण एक शिवाजी मंदिरमधला तुझा किस्सा आहे की पहिल्यांदा आणि नथुराम गोडसे असं लिहिल्यावरती त्या लिहिणाऱ्यांनी तुला पुढच्या बाजूने घेऊन गेला होता. तो तुझ्याच तोंडून ऐकायचा आहे. आपण बोलताना हा किस्सा सांगितलेला आहेस तू इथलं नाही, बालगंधर्व पुण्याला बालगंधर्व पहिल्यांदा अनाऊन्समेंटमध्ये पहिल्यांदा आणि नथुरामच्या भूमिकेत शरद पोंक्षे असं आलं. तर तो विनय आपटे आला होता आणि तो मी मगाशी विवेक जोशीचा उल्लेख केला. तर विवेक त्याला म्हणाला की 100 प्रयोग होऊन गेले, एवढी लोक पागल होतात त्याचं काम बघून, तू बघ प्रयोग संपल्यानंतर अशी रांग लागते बघायला. आणि अजूनही आपण अनाऊन्समेंट जाहिराती तर वर्तमानपत्रात त्याचं नाव येतच नाही आणि शरद पोंक्षे, पण निदान अनाऊन्समेंटमध्ये तरी करूया आपण. तर त्याच्यावर विनय आपटे म्हणाला हो एवढं आवडतो काय लोकांना. हो तो बरं ठीक आहे, मी आज एक दिवस प्रयोग करू आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद पोंक्षे, पण टाळी जर आली नाही तर यापुढे परत कधी ते होणार नाही. विवेक म्हणाला ह्याला काय अर्थ आहे, नेमकी आज नाही आली तर टाळी. मी बाजूला उभा होतो, मी ऐकत होतो सगळं. आणि मग त्यांनी स्वतः अनाऊन्समेंट, मी करतो अनाऊन्समेंट, आणि मग त्यांनी अनाऊन्समेंट केली आणि बालगंधर्व पुण्याला कडकडाट झाला टाळ्यांचा. आणि मग लगेच त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि मला आजपासून हे कंटिन्यू करा असं मग ते कंटिन्यू झालं. मग नंतर काही काळानंतर वर्तमानपत्राच्या जाहिरातीत पण आयुष्यात पहिल्यांदा आणि शरद पोंक्षे यायला लागले. त्या आणीचं जे स्टारडम आहे, तुझ्या शब्दात सांगायचं तर ते स्टारडम हा शब्द तू कायम वापरतो, जो काशीनाथ घाणेकरांनी आणला. पण तो मिळवण्याकरता काय खस्ता खाव्या लागतात ते मी मुद्दाम हा प्रश्न सगळ्यात शेवटी विचारला, कारण आधी विचारला असता तर त्यातला क्रिस्पनेस आणि त्यातला तडकाच निघून गेला असता. पण हे सगळं झालं, एक संपूर्ण ग्लॅमर, एक संपूर्ण शरद पोंक्षे म्हणजे अंगावर येणारं नथुराम गोडसे, हे इथपर्यंत सगळं झालं. त्यानंतर तुझं आयुष्यातला दुसरा भाग सुरू झाला, तुझा कॅन्सर. त्याबद्दल मला ऐकायचं आहे, पण त्याबद्दल मला ऐकताना मानसिक धैर्य कसं जपलं पाहिजे ह्या बाबतीत जास्त ऐकायला आवडेल. मानसिक काय नाही, प्रत्येक ठिकाणी तुमचं श्रद्धास्थान कामी येतं. कायम असं असतं की तुम्ही प्रचंड श्रद्धा जर एखाद्या माणसावर असेल तर तो माणूस धावून येतो तुम्हाला. तसं सावरकर धावून येतात प्रत्येक ठिकाणी. मी जेव्हा पहिल्यांदा घरी आलो, कॅन्सर झाला, आता ॲडमिट झालो आणि सगळं झालं, म्हटलं आता काय करावं. त्याचे आत्मबल नावाची जी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला ती जी कविता आहे, ती असंच मानसिक खच्चीकरण पूर्ण झालेल्या अवस्थेत लिहिलेली रचलेली कविता आहे ती. इतक्या तरुण वयामध्ये 50 वर्ष जन्मठेप भोगायला निघालेला हा मुलगा, वयाचं 27 वय, आणि पूर्ण खचून जाऊ आपण बहुतेक अशी त्यांना भीती वाटली. आणि मग स्वतःचंच मनोबल वाढलं पाहिजे. आता फक्त एकच गोष्ट
मनोबल वाढवणं, दुसरं काही आपल्याकडं उपाय नाही आहे. कारण 50 वर्ष त्या 7x11च्या कोठडीत काढणार कशी आपण. आणि मग त्यांनी स्वतःला धीर देण्यासाठी रचलेली कविता आहे ती. मग ती कविता आठवली, सावरकर आठवले. म्हटलं यार हाच माणूस मला तारू शकतो. आणि मग मी सरळ जन्मटेप परत एकदा वाचायला काढलं आणि मग संपलंच विषय. मग लढायला उभाच राहिलो मी. पण ह्या सगळ्याबरोबर आम्हाला एक वेगळा शरद पोंक्षेही माहिती आहे, जो सावरकरांच्या कविता सादर करतो. आम्हाला एक कविता ऐकायला मिळेल? अरे बापरे. 2 ओळी तरी. एक म्हणजे जगातली अजरामर प्रेमगीतांमध्ये त्यांचं एक गीत गणलं जातं. प्रेमगीत खरं तर स्त्री पुरुषाला, पुरुषाने स्त्रीसाठी लिहिलेलं असतं. पण हे प्रेमगीत असं आहे जे एका देशभक्ताने आपल्या मातृभूमीला व्याकुळ होऊन लिहिलेलं आहे. आणि ते निरंजन पाल आणि ते दोघंजणं मार्सेलिसच्या त्या किनाऱ्यावरती चालत असताना खूप आठवण यायला लागली तात्यांना की माझी आई लांब आहे तिकडे, समुद्राच्या त्या पलीकडं आहे आणि मी कसा जाऊ तिला भेटायला, कसं मला येणार. बरं तिकडे वायलीचा खून झालेला होता, मदनलाल धिंगरांनी केलेला होता आणि सावरकरांवर अटक वॉरंट ऑलरेडी निघालेलं होतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये परत गेलो तर आपल्याला अटक होणार ह्याची गॅरंटी होती. आता मी पुरता फसलो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग निरंजन पाल नसते तर कदाचित नेमजसीने आपल्याला कळली नसती. त्यांचा आपण आभार मानायला पाहिजेत की तो ॲक्च्युली बंगाली मुलगा, बंगाली मित्र त्यांचा. तर ते त्यांनी असं वर्णन केलं की आम्ही दोघंच त्या समुद्र किनाऱ्यावर चालत होतो आणि अचानक मला असं कानावर शब्द पडायला लागले. म्हणून मी बघितलं तर माझा मित्र विनायक एक कविता गुणगुणत होता आणि एका वेगळ्याच तो विश्वात होता. आणि मग थोड्या वेळानंतर तो कविता गुणगुणता मी पटकन बॅगेतले कागद काढला आणि तो जे बोलतोय ते लिहून काढायला सुरुवात केली. आणि मला कळत नव्हतं, मला त्याची भाषा कळत नव्हती, पण तो शब्द लिहितोय ते मी लिहित गेलो. आणि मग तो एक क्षण असा आला की तो एक अतिशय लहान मूल जसं जत्रेत आई हरवल्यानंतर कसं कावरं बावरं होऊन असं गुडघ्यात बसून रडायला लागतं, तसं तो त्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून ढसाढसा रडायला लागला. आणि मी त्याला अजिबात अडवलं नाही, रडू दिलं त्याला. आणि त्याच्या रडता रडता मुखातून शब्द येत होते, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. तर ती ही जी आहे ती एखादी अंगाई आई कशी अशी बाळाला थोपटत तर ॲक्च्युली ते अपेक्षित आहे सावरकरांना. म्हणजे सुधीर फडकेंचे माझे संबंध खूप छान होते, एकच विचारांचे असल्यामुळं. आणि नथुराम केल्यामुळं नथुराम आणि सुधीर फडके चांगले मित्र होते. त्यामुळे सुधीर फडके माझ्या नथुरामच्या तालिमीला खूप वेळा येऊन बसायचे आणि मग नंतर आम्ही चहा पीत गप्पा मारायचो खूप. मग आता त्यांचा मुलगा श्रीधर फडके त्याच्याबरोबर पण छान मैत्री आहे माझी. तर तेव्हा मग फडके साहेब आम्हाला काय काय गोष्टी सांगायचे. तर तेव्हा ते म्हणायचे की मी 10-12 वर्षाचा होतो आणि मी सावरकर सदनामध्ये जायचो आणि तात्या असे बसलेले असायचे खुर्चीत आणि मग सुधीर जाऊन बसायचा असा छोटा. आणि मग तात्या सांगायचे, सुधीर एखादं काहीतरी गाणं म्हण रे. आणि मग ते नेहमी म्हणाले मी त्यांचीच कविता ने मजसीने. हे आमचं ठरलेलं होतं. मी कधी गेलो की पायाशी बसायचं, मग तात्या म्हणणार एखादं गाणं म्हण आणि मग मी त्यांचीच कविता त्यांना अपेक्षित असलेल्या चालीत म्हणायचो. ने मजसीने परत आई थोपटते आहे आणि आपण अंगाई म्हणतो ना, मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, भूमातेच्या चरण तिला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता, मज बदलासी अन्य देशी चल जाऊ. तुमचा आवाज नसला तरी चालतो, तुम्हाला गाण्याचा आवाजाची ह्याला काहीच गरज नाही. फक्त त्या एक्झॅक्ट भावना तुम्ही जर पोचवू शकलात, ती जी तळमळ आहे, जी ते तडफड आहे, ती जर तुम्ही पोचवू शकलात तर कितीही भसाडा आवाज असला तरी माझं कुठलंही दुसरं गाणं तुम्ही ऐकणार नाही, पण मी हे गातो ते ऐकतात लोक. ते लोकांनी ऐकावं म्हणून तर आत्ता तुला आग्रह करून म्हणायला लावला. मग मंगेशकरांनी पण छान चाल लावली त्याला.
ती वीररसातली ती पण त्यांनी त्याचं पण कौतुक केलं. पण त्यांच्या आतली जवळचं ते हे होतं, ते तो फील होता की आई असं बाळाला तो पडते आणि ते त्याच्यापासून तो वंचित झाला आहे, तो तडफडतो आहे. आता मी कधी जाईन आईच्या कुशीत. पण ती आई जन्मदात्री नव्हती, ती आई भारत माता होती. हा फार मोठा फरक आहे आपल्यामध्ये आणि सावरकरांमधला फरक. म्हणून तर सावरकर आहेत, आपण आहोत. ह्या सगळ्याबरोबर मानसिक बळ तर आलं, पण ज्या वेळेला आपण त्या सगळ्या प्रक्रियेमधनं जात असतो, सामान्य माणूस कॅन्सर झालाय असा शब्द ऐकला तरी गर्भगळीत होतो. म्हणजे गर्भगळीत हा एकच मराठीतला चपखल शब्द आहे. त्यावेळेला ती प्रक्रिया कशा पद्धतीनं तू त्याला सामोरा गेलास त्या प्रक्रियेला? नाही, मी मुळात खूप पॉझिटिव्ह माणूस आहे. मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकच बघायची सवयच आहे मला. आयुष्यात खूप झगडलो आहे, कधीच काही असं झटकन मला मिळालेलं नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेला जे घडतं ते फार आपल्या चांगल्यासाठीच असतं. ह्यातनं काहीतरी वेगळं चांगलं घडेल असं सतत स्वतःला समजवायचाच प्रयत्न मी केलेला आहे. आणि त्याच्यामुळं जेव्हा मला झाला नॅचरली, मी पण सामान्य माणूसच आहे, त्यामुळं एक रात्र फार भयानक गेली माझी. आणि ती अख्खी रात्र घरच्यांना कोणाला माहीत सांगितलं नव्हतं मी. मी आणि विवेक जोशी, तो एक असा माणूस आहे की तो पहिल्या ब्लड टेस्टपासून ते शेवटच्या किमोथेरपीपर्यंत सावलीसारखा उभा राहिला माझ्या पाठीशी. प्रत्येक वेळेला एक वेळ कधीतरी असं एखादं वेळ येईल की 1-2 तास माझ्या घरातलं कोणी नाही आहे, पण हॉस्पिटलमध्ये माझ्या बेडच्या बाजूला विवेक नाही, असं कधी झालं नाही. असा तो मित्र, एखादाच मित्र असावा आयुष्यात, पण तो असा असावा. नाही तर 100 मित्र आहेत, ते नेमके आयत्या वेळेला काहीच उपयोगाचे नसतात. मग ते फोनच उचलत नाही, अरे यार काल सांगितलं असतं तर केलं असतं ना वगैरे, असं ते असलं नाही इथे भानगड काही. खरं प्रेम करणारा माणूस आहे तो. तर तो बरोबर होता. ती एक रात्र माझी फार भयानक गेली. मग दुसऱ्या दिवशी मी ठरवलं अभि लढणे काय. आणि मग तुमचं वाचन, तुमचे हे सगळे जे ग्रेट महापुरुष आहेत ना आपल्या आयुष्यात, हे जर तुम्हाला योग्य वेळेला शिकवले गेले, म्हणजे एक 5 संत आहेत आपल्याकडं. संत ज्ञानेश्वर महाराज, समकालीन एकनाथ आपलं नामदेव महाराज, मग 200 वर्षानंतर एकनाथ महाराज, आणि परत 200 वर्षानंतर तुकाराम आणि रामदास स्वामी. हे 5 संत जर योग्य वयात 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीत जर 5 संत शिकवले तर तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता, कुठल्याही. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला टिळक शिकवले, तुम्हाला सावरकर शिकवले, इवन गांधी शिकवले, कारण खिलाफत आंदोलनापर्यंतचे गांधी फार वेगळे आहेत आणि खिलाफताच्या नंतरचा गांधी एकदम म्हणजे ते गडबडच झाली सगळी. त्यामुळं हे सगळे महापुरुष शिकवणं फार गरजेचं आहे. अनंत कान्हेरीची गोष्ट त्या एक्झॅक्ट वयात जर शिकवली गेली तर तुम्ही नापास झालात म्हणून तुम्ही खचून नाही जाणार. एखादी पोरगी तुम्हाला आय लव्ह यू म्हटलं, ती नाही म्हणाली तर तुम्ही खचून नाही जाणार. पण आम्हाला हे शिकवलंच जात नाही, आम्हाला हे शिकवलंच जात नाही. आम्हाला समर्थ शिकवत मनाची मॅनेजमेंट काय अफलातून सांगितली त्यांनी. पण ते लहानपणी जर आम्हाला मनाचे श्लोक योग्य वयात शिकवले गेले तर आयुष्यात तुमचं आत्मबल वेगळं काही करायची गरजच लागणार नाही, तुम्ही तयारच असता. काय आयुष्य आहे एकेकाचे, काय ते वासुदेव बळवंत फडक्यांचं आयुष्य आहे, काय तो. आत्ता मी बाजीराववर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्या जळगावच्या अखिल ब्राह्मण सभेचे उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी आग्रहच केला. म्हटलं माझा अभ्यास नाही आहे आणि व्याख्यान द्यायचं 1-1.5 तास तर खूप वाचावं लागतं, मला वेळ नाही आहे आता अजिबात. तर त्यांनी जबरदस्ती केली, म्हणे 1.5 महिना आहे आणि तुम्ही काही करून ते काही करा. पण आम्ही झालं पोस्टर लावून टाकली त्यांनी तिकडे. मग मी कुठून गोळा केली पुस्तकं आणि बाजीराव वाचायला सुरुवात केली. आणि त्या दिवशी बोललो मी 1.5 तास. ते आत्ता खूप पॉप्युलर झालं आहे माझ्या राष्ट्रीय स्वावर आहे. 3-4 लाख त्याला व्ह्यूज आलेत, एवढं लोक आवडते ते. अजूनही माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही. तर काय असेल तो बाजीराव, काय असेल शिवाजी. 13 वयाचा असताना पाटलाच्या न्यायनिवाडा केला आहे बलात्काराच्या केसचा. 13व्या वर्षी 16व्या वर्षी पहिला गड जिंकला. काय वाटलं नसेल का त्या माऊलीला, जिजाबाईला की हे बघा युद्ध असतं की नाही, युद्धात प्रत्येक वेळेला आपलीच तलवार समोर ज्याचं मुंडकं कापेल असं नसतं. कधीतरी उलटं पण होऊ शकतं ना, त्याची तलवार पण आपलं मुंडकं कापू शकते. जे पोरगं पाठवलं तिने, काय कमाल असेल ना सगळे. आपण हे विचारच करत नाही काय असेल. मी कधी त्या लाल किल्ल्यात पहिली उडी महाराजांनी मारली.
मागं कोणी मारली नाही तर काय करणार, असा विचार. मी हा विचार खूपदा करत असतो की त्यांनी हा विचार नसेल का केला की तो शाहिस्तेखानाला मारायला गेला, यायला मागं म्हणा मरुदीचे यायला कोणते, हो डायरेक्ट त्याच्या गुहेतच शिरायचं ना, तिथून बाहेर पडायचं. म्हणजे त्या सगळ्यांना मारल्याशिवाय मग बाहेर पडायला चान्सच नाही आहे. तो राजा, काय विश्वास त्याला. आता कुठला पॉलिटिकल लीडर असं करेल. एकावर विश्वास नाही, एकाही कार्यकर्त्यावर. म्हणून राजकारणात शिवाजी महाराज शिकवत नाहीत, मॅनेजमेंटमध्ये शिकवतात. त्याचं हेच कारण असेल कमाल आहे. बहुधा. हे जर आपल्याला पहिली ते 10वी हा जो काय मूर्खासारखा इतिहास शिकव, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, दुसऱ्या महायुद्धाची कारणं, ते काय चुलीत घालायची ते इतकं कंटाळवाणा घाणेरडा इतिहास शिकवतात. काय प्लॅनिंग असेल, मोडेन पण वाकणार नाही, हे काहीतरी बळवटारकं शिकवलं जातं. असं नसतं. तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय ना, कधी शिवाजी महाराजांनी तर किती वेळा माफी पत्र लिहिलेली, किती वेळा. अफजल खानाला तर सारखं ते सांगत होते. एक्झॅक्ट नीती आता मोदी अवलंबतात, ठंडा करके पिओ. कधी छत्रपती असतील, बाजीराव पेशवा असेल, आता मी सगळं ते वाचतोय. कुठलंही युद्ध करायची उतावळेपणा केलेलं नाही दोघांनी, प्लॅनिंग कधीच नाही. बाजीराव तर म्हणतो, म्हणजे बाजीरावच्या बाबतीत तर असं लिहिलंय त्यांनी, साळगावकरांनी, की पंचमहाभूतांचा वापर करून जो योद्धा लढतो तो कधीच लढाई हरत नाही. पंचमहाभूतांचा वापर, पृथ्वी आप तेज वायू जल, म्हणजे यांची कंडिशन काय आहे. आत्ता पृथ्वीची कंडिशन काय आहे, आता वारा कसा वाहणार आहे, आत्ता काळ कुठला आहे, नोव्हेंबर महिना चालू आहे, डिसेंबर चालू आहे, थंडी किती पडणार आहे. नाही तर हिटलरला हरवूच शकले नसते ना. सेकंड वर्ल्ड वॉर पंचमहाभूतांचा वापर केला म्हणून हिटलर हरला. ते हिटलरला बाप जन्मात कोणी हरवू शकलं नसतं. हिटलरला लढाईत नाही हरवलंय, हिटलर मेला, सैन्य मेलं थंडीनी. म्हणून तर एक खूप छान त्याच्यात लिहिलं आहे त्यांनी. त्या मिलिटरीतल्या माणसाला कमांडर म्हणतात ना, तर त्यांनी कमांडर नोव्हेंबर नाही, जनरल नोव्हेंबर आणि जनरल डिसेंबर असे लीडर होते म्हणे. तर आपल्याला मला पण पटकन कळलं, नोव्हेंबर डिसेंबर अशी नावाची माणसं होती की नाही नाही नाही, ते महिने त्या युद्धाचे खरे जनरल होते. किती इतकी -डिग्री जायची थंडी, की त्या थंडीत माझ्याकडं सगळं आहे, पण तो ती वात लावाय गुडगुड गुडगुड, तिथं मेला तो 15- गेल्यावर. आणि त्या ह्याचा वापर करून घेतला. म्हणजे साधे हे तर मोठे मैदानातलं युद्ध, क्रिकेटचं युद्ध असतं बघा, त्याचा पण म्हणून ते 1 महिना आधी जातात इंग्लंडला. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं फार गरजेचं असतं. ते त्यांनी फार मस्त लिहिलं की पंचमहाभूतांचा वापर करून जो लढाई लढतो तो कधी हरत नाही. म्हणून बाजीराव पेशवा कधी लढाई हरला नाही. बाजीरावनी कधी झटक्यात गेला अरे की कधीच नाही. इतकं ते थंड करायचं की कुठल्याही परिस्थितीत जीभ पोळलीच नाही पाहिजे. आणि सेम मोदी 14 सालापासून मी बघतोय, आपल्याला खूप वाटतं बघा, मलाही वाटत नाही काय बोलतच नाहीत. त्यांची तीच आयडिया आहे, ठंडा करके पिओ. ते भाऊ तोरसेकर म्हणतात ना, ठंडा करके पिओ. ते आधी सगळं तू नाच, किती नाचतो, ओएससी नाचतोय नाचतोय नाचतोय, तो कन्हैया बडबडतोय, नाचतोय, डान्स करतोय करतोय, झाला थकलाच आता येतो मी. इतकं 370 कलम रद्द केलं. तो खरोखर म्हणजे अभ्यासाचा विषय आहे तो. त्या वेळेला त्यांनी सेशन वाढवून घेतले. सेशनच्या पटलावर विषयच नव्हता, त्यामुळं सगळे विरोधी पक्ष म्हणजे माहितीच नाही त्यांना. असं असतं ना, आपण मिटिंग बोलवतो बघा, सभेपुढील विषय, मग ते सगळे विरोधक असतात, ते तयारीने येतात. ते सभेपुढे विषयच नाही 370 कलम, तेव्हा माहितीच नाही हे होणार आहे. असं काहीतरी घडवून आणलं ज्याला ती जोडी डेंजर आहे. ते पत्ता लागत नाही कोणाला. गनिमी कावा असाच आणि वापर बरोबर काहीतरी 2 दिवस सेशन संपायच्या आधी त्यांनी ते वाढवून बघितलं आणि वाढवलेल्या पिरियडमध्ये अचानक आणला, बॉम्ब टाकला तो. आणि अशी गडबड झाली
ती युद्धनीती ही फार महत्त्वाची आहे. हे सगळं आम्हाला थोडक्यात म्हणजे आपलं परत मूळ की हे जर सगळं आम्हाला योग्य वयात त्या शाळेतल्या वर्गात जर शिकवलं गेलं तर कायच्या काय होईल भारत. ती कॅपॅसिटी आहे. मुळात भारताला दुसऱ्या देशांचा इतिहासच शिकवायची गरज नाही आहे. ज्ञान विज्ञान युद्ध कौशल्य सगळंच आमच्या देशात आहे. काय नाही हो, निसर्गाने असं समृद्ध असलेला एकमेव देश, एकमेव देश जिथे 7 न आटणाऱ्या नद्या वाहतात, एकमेव देश जिथे हिमालय आहे, एकमेव देश जिथे पर्वतरांगा आहेत, एकमेव देश जिथे वेद आहेत, एकमेव देश जिथे ओंकार आहे, एकमेव देश जिथे 14 विद्या 64 कला सांगणारा सामवेद आहे. कुठल्याच जगात नाही, कोणाकडेच नाही. आणि आम्ही काय बघतो हे नाही बघत. आम्ही चकाचक बिल्डिंग अमेरिका चालू वाटतं आम्हाला. ते चकाचक कधी उभं करता येतं त्याला काय. ते आता गडकरी आले की रस्ते बिस्ते चकाचक होतात. ते त्याला पैसा लागतो, बाकी काही नाही लागत. ह्याला विकत नाही आणता येत ना. हे ओंकार विकत कुठून आणणार नाही का. वेद विकत कुठून आणणार. भगवद्गीता श्रीकृष्ण कुठून आणणार विकत. मॉलमध्ये गेले एक रामदेव एक श्रीकृष्ण नाही होत. एक शिवाजी नाही होत. आम्हाला संभाजी पण शिकवला नाही. धर्मासाठी कसं जगावं हे शिवाजीने शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे संभाजीने शिकवलं. पण आम्हाला शिकवलंच नाही. ते आम्हाला काही शिकवतच नाही. आम्हाला काहीतरी भलतंच शिकवतात. हल्ली म्हणा तुम्ही ऐकले तेंडुलकर वगैरे आता शिकवणार आहेत. म्हणजे काय शिकवणार काय हा माझ्यासमोर प्रश्न आहे. इतिहास काय शिकवणार त्याचा. जाऊ दे, तो अभ्यास मंडळ विषय बघून गेला. आपण कशाला त्याच्यावरती डोकं फोडावं. कारण आपल्याशी संबंधित आहे. त्याचा आपल्या पुढच्या पिढ्या आहेत ना, त्यांना काहीतरी भलतंच शिकवत. आणि आता ते काहीतरी कुठलं बोर्ड आलाय तो दुसरा एक सीबीएसई त्याच्यात म्हणे आपला इतिहासच शिकवत नाहीत. असं मी तरी माझा काही संबंध नाही. माझ्याच बोर्डाशी संबंध नव्हता. सीबीएसई कुठला आलाय तो कसा बसा मी ढकलला तो 10वीचं वर्ष. त्या बोर्डाशी संबंध नसेल तरी नाटकाच्या बोर्डाशी मरेपर्यंत संबंध असणार आहे हे निश्चित आहे. दुसरं वादळ हे पुस्तकाचं नाव का दिलंस. कारण मी ते पहिलं पुस्तक लिहिलं ते नथुराम हे माझ्या आयुष्यात आलेलं रंगभूमीवरचं पहिलं वादळ. म्हणून त्या पुस्तकाच्या शेवटी ते सुचलं मला की पुढचं पुस्तक आहे हे आयुष्यात आलेलं दुसरं वादळ आहे. अशी 2 वादळं येऊन गेली. अभिनेता शरद वंशी आपल्याला माहिती आहे, वक्ता शरद वंशी आपल्याला माहिती आहे, पण एक नवी ओळख ही अलीकडेच शरद वंशींची झाली, व्यावसायिक शरद वंशी. तो विचार का आला मनात. तो कोरोनामुळं. शेवटी घर चालवायचं असतं ना, काहीतरी करायला पाहिजे. बरं कोरोनाच्या काळात कसं प्रायोरिटी करमणूक ही प्रायोरिटीच नाही ना आपली. बेसिक ह्याच्यामध्ये करमणूक येत नाही. त्यामुळे आमची खरंच आमच्या क्षेत्राची सगळ्यात जास्त वाताहत झाली होती तो पिरियड अख्खा 20-21. त्यात माझं तर 19 अख्खं बरबाद झालं होतं. म्हणजे पूर्ण बँक बॅलन्स संपून 0वर आलेला होता. जरा कुठे काम सुरू झालं तर लगेच तो पुन्हा 7 महिने घरात बसलो आपण. अरे करायचं काहीतरी करायला पाहिजे यार. एक ठोस फिक्स इन्कम घर चालेल आयुष्यभर. मग त्याच्यातून आम्ही 4-5 मित्र आलो आणि मग आम्ही चितळ्यांना भेटलो आणि मग ते चितळे एक्सप्रेस सुरू केलं. 2 दुकानं सुरू केली मी. एक बोरिवलीला आणि एक डोंबिवलीला. चितळ्यांची फ्रँचायझी घेतली. चितळ्यांची फ्रँचायझी घेतली बोरिवली आणि डोंबिवली. माझे 2 पार्टनर डोंबिवली सांभाळतात आणि मी बोरिवली सांभाळतो. मिठाई विकतो मी आता. पण तो अनुभव कसा होता. कारण कायम एक वेगळ्या म्हणजे दृष्टिकोनात. तो अनुभव फार भन्नाट आहे. मी जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा मी बसतो जेव्हा दुकानात काउंटरवर बसतो बिलं करायला. तसं अशा बायका अशा धडाधड आतमध्ये बायकाच जास्त असतात ना अशा मिठाईच्या दुकानात खायला प्यायला आणायला. पुरुष फार असतात असले तरी ते असे उभे असतात. ते घे ना काय ते घे ना बिल द्यायला मी देतो असं असतं. फार उत्साह नसतो पुरुषांना लाडू चिवडे घेण्यामध्ये. ते बायका मात्र भयंकर उत्साह आणि प्रत्येकाचं असं ही एक्सपायरी डेट तुम्ही सगळं. तर जाताना असं असं जाता असं बघतून जातात. आणि मग पुढे जाऊन चकली घेता तिच्या बाजूच्या बाईला म्हणतात
ते शरद पोंक्षे. मग ती मी हे सगळं ऐकतो. बरं छोटंसं दुकान आहे 400 स्क्वेअर फीटचं, सगळं ऐकायला येतं. ते दुसरी म्हणतात अगं काहीतरी काय ते इथं काय मिठाई कशाला विकायला बसते. त्यांची चर्चा असते. मग बिल द्यायला येतात. मग मी म्हणतो हां तुमचा मोबाईल नंबर काय. मग ते सगळं स्कॅन करून आम्ही बिल बनवता त्याचे बघत असतात. आणि मग हळूच घाबरत विचारतात. बरं माझी भीती का वाटते मला अजून कळलेलं नाही. खूप घाबरतात मला लोक. मग हळूच घाबरत विचारतात ते तुम्ही शरद पोंक्षेंसारखे दिसता हो. मग कधी मी पण मूडमध्ये असलं तर कोण शरद पोंक्षे. हो ते ॲक्टर नाहीत का. हां ते मला बोलतात खूप लोक. नाही मी तो इथे कशाला येतोय. हां तेच म्हटलं मी हिला ते नाही. मग माझा स्टाफ आहे सेल्समन ठेवलेले ते इतके खो असतात. खूप गमती चालतात. खूप मजा चालते. मग काही जणी एकदम किंचाळतात. मी कधी हो मीच तो. आणि एकदम त्यांचे ते बॅग असते ती पडते खाली आणि असं करून मग तोपर्यंत नवरा तिकडे स्कूटर काढायला त्याला बोलवून आणणार. प्लीज एक फोटो काढा नाही. मग आमच्याकडे आता आम्ही गमतीने म्हणतो की 2 लाडवाचे पाकिट घेतले की एक सेल्फी फ्री. प्रत्येक व्यवसायातली मजा आहे करायची. सगळे एन्जॉय करायचं. मुळामध्ये हे एन्जॉय करत असताना घरच्यांचा पाठिंबा कसा होता. कारण ते एक खूप महत्त्वाची गोष्ट असते. एक बाजू निश्चिंत असली की दुसरी बाजू आपोआप लढायला बळ मिळतं. कायमच पाठिंबा असतो. म्हणजे आजारपणात तर पूर्ण फॅमिली उभी राहावंच लागतं त्यांना. म्हणजे त्यांच्याकडेही दुसरा पर्याय नाही. आणि एक नट आहे आपला नवरा आपला बाप. त्यामुळे त्यांनी हे एक्सेप्ट केलेलं आहे की हा सणावारी नसणार आपल्याबरोबर. ते एक फार मोठं हे आहे की आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये सर्व कलावंतांच्या सणवार आम्ही कधीच घरात नसतो. त्याच वेळेला आम्ही कुठेतरी कार्यक्रमात असतो. दिवाळीची कुठलीच पहाट गेल्या कित्येक वर्षात मी अभ्यंगस्नान कशालाच नाही आहे. कारण मी पहाटे 4:30ला निघतो आणि 6चा तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो कुठे तर मला ते पोचायचं असतं तिकडे. त्यामुळे कुठलं अभ्यंगस्नान वगैरे काही नाही. पण त्याला ते एक्सेप्ट करावं लागतं. सगळंच तुम्हाला नाही मिळणार. जर शरद पोंक्षेंची बायको मी म्हणून मिरवायचं असेल तर मग थोडंसं त्याग सहन करावंच लागतं नाही का. सगळंच कसं मिळणार ना. शनिवार रविवार बाकी सगळ्या फॅमिलीज कुठे फिरायला जातात. आमचे शनिवार रविवार तर आमचा धंद्याचा म्हणजे नाटकाचे प्रयोग त्यात 2 दिवसच नाटक चालतं. ते आम्ही सगळे दुपार 4च्या प्रयोगाला असतो. आणि मुळात आम्ही खरं सांगू का आम्ही ह्याच्यात रमत नाही. आमचा जीव त्या संसार आणि त्या नाही रमत. ते एका विशिष्ट वयाच्या आला ते लग्न होऊन जातं आणि ते गडबड होते. खूप लेट कळतं आपल्याला ते उगाचच केलं वगैरे असं. पूर्ण न्याय नाही देऊ शकत. एक बाप म्हणून मुलांना नाही देऊ शकत. नवरा म्हणून बायकोला न्याय नाही देऊ शकत. हे वास्तव आहे. लपवण्यासारखं काही नाही त्याच्यात. ते चांगलं का वाईट चूक की बरोबर मला नाही माहिती पण आहे असं. अशी काही प्रोफेशन्स आहेत. मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटमधली लोक किंवा राजकारणी लोक कलावंत मंडळी नाही देऊ शकत घरच्यांना वेळ. सगळंच कसं जमणार ना. याच्याकरता सुनीतीबाईंनी आपल्या आत्मचरित्राला जे नाव दिले आहे मनोहर तरीही. त्या तरीहीच्या पुढे बरंच काही आहे आणि ती दोलनरेषा कायमच आपल्याला आपले अर्थ काढायला भाग पाडते. तसं खूप जर साधं असं पाणीपुरी खायची असं वाटतं की कुठंतरी. आणि तो वडापाव आहे ना तसंच कळकट मळकट तो माणूस ती गटारावर फळ्या टाकून त्याच्यावर उभी केलेली गाडी तिथे जी टेस्ट येते की नाही ती चायला ती घरी नाही येतो. किंवा आपण त्याचा एखादा घामाचा थेंब पडलेला बघितलेला असतो आपण पण आपण दुर्लक्ष करतो आणि काय मस्त टेस्टी वडा आहे. तिथेच मजा येते. त्या भैया तो असं ते काय हात बुडवून बचाक्कन तो पाणीपुरी देतो की नाही त्याची मजा. ते घरात असं ते पुऱ्या ठेवतात आणि आम्हीच भोकं पाडा आम्हीच तिच्या ते घाला. मला तर इतका वीट येतो ना त्याचा. ते घरात पाणीपुरी गेली म्हटलं मुस्काट फोडून घरात पाणी नाही नाहीतर मग सगळं रेडी द्या आम्हाला त्या भैयासारखं असं आणून ठेवतात सगळं. अरे ते काय वैताग येतो माहिती आहे ना. ते बरं ते फोडताना 10तले 3 मोठं फाळ सगळं फुटतं ते आणि ते सगळं घालेपर्यंत गळून जातं. भैयाचं असं होत नाही बघा कधी.
तसं परफेक्ट देतो अशी. म्हणून असल्या वस्तू ना घरात करू नये. उगाच काहीतरी खोळ्यावर ते तिथे जाऊनच खावं. तो माहोल असतो ना एक तो. आणि सुद्धा 4 टकली खात असतात. तसं ते मळकट मध्ये तो हात पुसतो का असे, त्याच्याने जी टेस्ट येते ती घरात बायको आमची सगळं स्वच्छ, अशी काय उपयोग नाही त्याचा. काही गोष्टी फार स्वच्छ असू नयेत. पुस्तकाबद्दल अजून काय सांगशील? लोकांनी हे पुस्तक का वाचावं? कारण एक कलाकाराचा प्रवास आहे, तो वाचावा. आणि दुसरं वादळ हे पुस्तक केवळ कॅन्सर पेशंटने वाचायचं नाही आहे. ते बऱ्याच त्या अनुषंगाने मी बरंच काही लिहिलं आहे त्याच्यात. मला काय वाटतं आयुष्यामध्ये म्हणजे आजारपण येतं, हे एक संकट आहे, हे शारीरिक संकट आहे. बऱ्याच वेळेला आर्थिक संकट येतात. आत्ता तर असंख्य लोकांवर आर्थिक संकट आले या 2-3 वर्षांमध्ये. म्हणजे खरोखरच वाईट अवस्था आपली आहे. आत्ता कुठे आपण जरा आता ते परत गाडी रुळावर आणायला लागलो आहे. तर आर्थिक संकट येतं, कित्येक वेळेला मानसिक संकट येतात. आपलं भयंकर सगळं हलतो आपण पूर्ण. जसं अश्विनी गेली तेव्हा मी फार पूर्ण गेलो होतो. अशी सगळी संकट येतात तेव्हा नेमकं काय करायला पाहिजे, त्याच्याकडं कसं बघितलं पाहिजे, हे फार मेजरली मी त्याच्यात खूप लिहिलं आहे. खूप वेगवेगळी उदाहरणं देऊन सूर्योदय सूर्यास्तापासून अशी विविध उदाहरणं दिली आहेत आणि लिहिले मी. त्याच्यासाठी ते पुस्तक वाचावं, लढण्याची एक उमेद मिळेल. हे पुस्तक लढण्याची उमेद मिळण्याकरता वाचावं हे बरोबर आहे, पण हे लिहावं, लेखक म्हणून आपण हे लिहावं एकदम असं मी का लेखक वाटलं? बिखक नाही आहे, अजिबातच नाही. जे मी बोलतो तसंच पुस्तकं लिहितो मी. आणि मला वाटते पुस्तकं माझी वाचताना लोकांना असं वाटलं पाहिजे की पुस्तकात शरद दिसला पाहिजे आणि तो आपल्याला बसून सांगतोय त्याचे अनुभव. म्हणून ते असं मी कधी असल्या कादंबऱ्यामध्ये रमलो नाही. ते किरणं डोकावत होती झाडाच्या ह्याच्यातनं, हळूचकन सूर्यकिरणाने माझ्याकडे पाहिलं आणि ते हसलं बिसलं असं जेव्हा ते झाडदा जायचं, 2 शिव्या आणायच्या, तर कापाकापी असलं आपल्याला आवडतं. जर थोडंसं गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळं ते असलं सगळं असं ते खूप नाजूक असलं मला आवडतच नाही ते काही म्हणून मी नंतर ते भानगडीचं संपूर्णच टाकलं सगळं ते. मग आम्ही पुस्तकं सावरकर, छत्रपती शिवाजी, बाजीराव पेशवे, लढाया बिड्या वाचायला आवडतात. बाजीरावांनी कशी एकाच फटक्यात 3 माणसं कापले मुसलमान वगैरे, मजा येते ना. जेवण कापले जाम बरं वाटतं. आपल्या मनातल्या सुप्त इच्छा समोर पूर्ण होतात असं वाटतं की काय? म्हणजे काय असं तर त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो ना. माझा स्वभावच मुळात थोडासा गुंडत्वाकडं झुकणारा आहे. बहुधा तुझ्या प्रश्नात तूच उत्तर दिलंस का की मला लोक का घाबरतात? ते माहीत नाही मला. मी काय भीतीदायक नाही आहे अजिबातच. पण मला मी एन्जॉय पण करतो. आता मी नवीन मालिकेचं की पोरं येतात की नाही, ते जाम टरकते त्यांची. तर मग एन्जॉय करतो थोडा वेळ. ते काय आलं नाही मेकअप रूममध्ये बसलेला असतो आणि मग असिस्टंट डायरेक्टर सीनला बोलवायला येतो, तर तो खूप बाहेर उभा असतो 2 मिनटं आधी. आणि मग हळूच सर शॉर्ट काय नाही काय थोडा वेळाने येतो. तो पुन्हा बाहेर जाऊन 2 मिनटं थांबतो. मी जरा एन्जॉय करतो ते. एक अतिशय वेगळी वल्ली व्यक्ती कशी असते आज. खरंच मनमोकळ्या गप्पा आणि मनमोकळे अनुभव शरददादा तू आम्हाला सांगितलेस. खरंच रसिक वाचकतर्फे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सगळ्यात पहिले तुझे आभार. आणि त्या सगळ्याबरोबर तू आलास, तुझी पुस्तकं आज सगळ्यांना उपलब्ध आहेत, आधीच आपण सांगितलं. बाहेर पुस्तकं आहेत त्या टेबलवर ठेवलेली, थोडी चांगली आहेत. कोणाला हवी असेल तर आवर्जून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. जसं दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलांना अगदी फूल आपण जोडत गेलं तर एक पुष्पहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. प्रेक्षकांनी कृपया थांबावं.
इथे शरदजी आलेत आणि त्यांचे अनुभव आपण ऐकले आणि सर्व रसिकांतर्फे आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद सर. वेळात वेळ काढून आलात आणि आपण रसिक असल्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्यच नाही. दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आपण गप्पांचा हा कार्यक्रम करत असतो. तेव्हा पुढील जो कार्यक्रम आहे तिथे देखील आपण उपस्थित राहाल अशी खात्री व्यक्त करते. सरांचा आता आपण मनोगत म्हणा की सगळे अनुभव आपण ऐकले. कॅन्सरसारखं एक मानसिक शारीरिक युद्ध जिंकून बाहेर पडलेले सर आहेत आणि त्यांना याच्यापुढे असं अशा वादळाला तोंड ते सकारात्मक दृष्टीने त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि हेच विचार आपण यातून पाहिलेले आहेत आणि याचकरता हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचूया जरूर. इथे उपलब्ध आहे पुस्तक. यातील आपण किस्से अनेक आठवणी ऐकल्या, मजेशीर आणि तितक्याच कडूगोड आठवणी देखील आपण अनुभवले आणि असेच नवनवीन वक्ते इथे आपण बोलवणार आहोत, ऐकणार आहोत त्यांना. सरांनी जसं सांगितलं की शालेय वयामध्ये संत वाङ्मय, राष्ट्रभक्तीविषयी किंवा मनाचे श्लोक, शिवाजी महाराजांबद्दल हे सगळं शिकवलं गेलंच पाहिजेत. किंबहुना ते संस्कार रुजवले गेले पाहिजेत. हा एक सकारात्मक विचार आपण इथे ऐकलेला आहे. सावरकर भक्त जसे सर आहेत तसे बऱ्यापैकी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच जो कॅन्सरसारखा आजार होता हे सावरकर भक्तीमुळेच त्यांची पूर्ण भीती निघून गेलेली आहे आणि असंच त्यांना सकारात्मक दृष्टी आपल्यालाही मिळू दे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि चांगलं दीर्घायुष्य लाभू देत ही सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा. इथे प्रायोजक आपले आहेत अभय मराठे सर, मयुरा फडके, त्याचबरोबर ज्ञानराज सभागृहाचे समिती मंडळ गुरुनाथ संभूस यांचे मनापासून आभार व्यक्त करते. इथे उपस्थित सदाशिव कुलकर्णी सर, भूषण मोळे सर, जितेंद्र वैद्य सर, श्रीकांत वाळिंबे सर, श्रीधर बापट, पूर्वा बापट, अमृता संभूस, मिलिंद कराडे, मंगेश कोळी, दिव्येश बापट, अनंत गद्रे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. तत्पूर्वी आपले जे वक्ते आहेत शरदजी पोंक्षे यांना मयुरा फडके यांनी एक भेटवस्तू आणलेली आहे. श्री गणेश मूर्ती इथे आहे आणि आमच्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून त्या उपस्थित असतात आणि भेटवस्तू देत असतात. मयुरताई खूप खूप धन्यवाद. वा वा. होय, मी सावरकर. सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. याचबरोबर इथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.